आज आपला टॉपिक आहे सेन्सर्स, ट्रान्सड्युसर्स अँड ऍप्लिकेशन्स. सेन्सर्स, ट्रान्सड्युसर्स अँड ऍप्लिकेशन्स. यामध्ये आपण काय शिकणार आहोत बघा. बेसिक्स ऑफ पॅसिव्ह अँड ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर्स, रोल, सिलेक्शन अँड कॅरेक्टरिस्टिक्स, सेन्सर, व्होल्टेज अँड करंट फॉर्मॅट्स, थर्मिस्टर्स, थर्मोकपल्स, बेसिक प्रिन्सिपल, सायलेंट फीचर्स, operating range, composition, advantages and disadvantages, strain gauges, load cell, principal, gauge factor, types of strain gauges, inductive, capacitive transducers, principle of operation, advantages and disadvantages, principle of operation of LVDT, advantages and disadvantages, proximity sensors, applications, working principles of eddy current, कॅपॅसिटिव्ह अँड इंडक्टिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सर्स. टोटली 27 तासाचं आहे. हे थोडंसं डिवाइड करून घेतलेलं प्रत्येक टॉपिकचं. आता सुरुवात करूया की ट्रान्सड्युसर्स म्हणजे काय. ट्रान्सड्युसर्स तर ट्रान्सड्युसर म्हणजे काय, एक प्रकारच्या शक्तीचे दुसऱ्या प्रकारच्या शक्तीमध्ये रूपांतर करणे, अशा साधनाला ट्रान्सड्युसर्स असे म्हणतात. उदाहरणार्थ आपला माईक झालेला आहे, स्पीकर झालेला आहे. माईक काय करते, इट कन्वर्ट साऊंड इंटू साऊंड सिग्नल. आणि स्पीकर काय करतो, त्याचं माईकचं उलट, इट विल रिसीव्ह साऊंड सिग्नल अँड इट विल कन्वर्ट इंटू साऊंड. तर त्या स्पीकर किंवा माईकला तुम्ही काय म्हणू शकता, ट्रान्सड्युसर्स. अँड सेन्सर्स, तर काय सेन्स करते, टेम्परेचर सेन्स करते, लाईट सेन्स करते, अशा बरेच गोष्टी आहेत जे सेन्स करणारे आहेत. तर कोणते कोणते कॉम्पोनंट्स आहेत ट्रान्सड्युसर्स आणि सेन्सर, आपण स्टेप बाय स्टेप बघू. दोन प्रकारचे आहेत, ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर्स आणि पॅसिव्ह ट्रान्सड्युसर्स. द ट्रान्सड्युसर विच जनरेट द आउटपुट इन द फॉर्म ऑफ व्होल्टेज और करंट विदाउट एनी एक्सटर्नल एनर्जी सोर्स इज नोन एज ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर. बाह्य ऊर्जा स्त्रोताशिवाय व्होल्टेज किंवा प्रवाह स्वरूपात आउटपुट उत्पन्न करणारे ट्रान्सड्युसरला ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर म्हणून ओळखले जाते. उदाहरण आहे थर्मोकपल. तसंच the passive transducer means the transducer whose internal parameters like capacitance, resistance and inductance changes because of the input signal. Passive transducer म्हणजे ट्रान्सड्युसर ज्याचे इनपुट सिग्नलमुळे कॅपॅसिटन्स, रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स बदलण्यासारखे अंतर्गत मापदंड बदलतात. उदाहरण आहे LVDT, लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर. तर हे जे थर्मोकपल आणि LVDT म्हणजे काय ते आपल्याला पुढे आता डिटेलमध्ये पाहायला मिळणार आहे. तर कॉमन सेन्सर्स अँड ट्रान्सड्युसर्स कुठले आहेत ते बघूया. त्या ठिकाणी एक 3 कॉलम आहे. यामध्ये क्वांटिटी बीन मेजर्ड, प्रमाण मोजले जात आहात कशामध्ये. नंतर इनपुट डिव्हाइस जो काय आहे सेन्सर आहे, आणि आउटपुट डिव्हाइस जो ऍक्च्युएटर आहे तो म्हणजे कार्यवाहक. सॉरी, इनपुट तुम्ही काय देणार आहात आणि आउटपुटला तुम्हाला काय मिळणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय मोजणार आहात. तर त्याच्यामध्ये समजा लाईट लेवल मोजायचं आहे किंवा लाईट प्रकाश बघायचा आहे. तर प्रकाशाशी संबंधित कोणते कोणते कॉम्पोनंट्स आहेत बघा. LDR, लाईट डिपेंडेंट रजिस्टर, फोटो डायोड, फोटो ट्रान्झिस्टर, सोलार सेल. आणि हे कार्यवाहक काय काय आहेत बघा, लाईट्स अँड लॅम्प्स, LEDs आणि डिस्प्लेस, फायबर ऑप्टिक्स. तसंच टेम्परेचरशी संबंधित काय, थर्मोकपल, थर्मिस्टर, थर्मोस्टॅट, RTD, रेजिस्टिव्ह टेम्परेचर डिटेक्टर्स. हे सगळे टेम्परेचर मोजण्यासाठी या वस्तू वापरल्या जातात. लाईट मोजण्यासाठी हे वस्तू वापरल्या जातात. आणि कशामध्ये असतात ह्याच्यामध्ये, हे सगळे कशात असतात, हीटर, फॅन मध्ये. नंतर फोर्स किंवा प्रेशर, फोर्स आणि प्रेशर मोजण्यासाठी काय वापरलं जातं, स्ट्रेन गेज, प्रेशर स्विच, लोड सेल. आणि हे कुठे वापरलेले असतात, लिफ्ट्स अँड जॅक्स, इलेक्ट्रोमॅग्नेट, व्हायब्रेशन्स. तसंच पोझिशन, कोणत्या पोझिशनला काय वस्तू आहे तर ते मोजण्यासाठी काय वापरलं जातं, पोटेन्शियोमीटर, एन्कोडर्स, रिफ्लेक्टिव्ह स्लॉटेड ऑप्टो स्विच, LVDT. आणि कुठे असतात, मोटर्स मध्ये असतात, सॉलनाइड्स मध्ये असतात, पॅनल मीटर्स मध्ये असतात. आता हे फक्त बेसिक चालले, आपण सगळे डिटेल्स मध्ये बघणार आहोत स्टेप बाय स्टेप. हे फक्त बेसिक सांगतोय तुम्हाला, हे आपण प्रत्येक वस्तू स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. नंतर आहे स्पीड आहे.
टॅको जनरेटर, रिफ्लेक्टिव्ह स्लॉटेड ऑप्टोकपलर, डॉपलर इफेक्ट सेन्सर्स. स्पीड मोजण्यासाठी या वस्तू लागतात. कुठे वापरलेला असं एसी आणि डीसी मोटर्स मध्ये, स्टेपर मोटर्स मध्ये, ब्रेक्स मध्ये. साऊंडशी संबंधित काय बघा, कार्बन मायक्रोफोन, पिझो इलेक्ट्रिक क्रिस्टल्स. कुठे आहेत, बेल, कुठे आहेत, बेल, बझर, लाऊडस्पीकर्स. तर आपण स्टेप बाय स्टेप बघूया पुढे. पहिला आहे तुमचा लाईट लेवल मोजण्यासाठी. लाईट लेवल मोजण्यासाठी पहिला तुमचा वस्तू आहे लाईट डिपेंडेंट रजिस्टर. दिस इज LDR, लाईट डिपेंडेंट रजिस्टर. तर हे काय आहे, an LDR is a component that has a resistance that changes with the light intensity that falls upon it. लाईटच्या तीव्रतेनुसार या LDR वर जसा प्रकाश याच्यावर पडेल त्याच्या तीव्रतेनुसार याचा रेजिस्टन्स कमी जास्त होणार आहे. आणि जसा रेजिस्टन्स कमी जास्त होईल त्याच्यामधून वाहणारा प्रवाह सुद्धा तुमचा कमी जास्त होणार आहे. So these are used in street lights, outside lights, in number of indoor home appliances. आता तुम्हाला मराठीमध्ये पाहिजे असेल तर पहा, LDR एक घटक आहे ज्यामध्ये बदल प्रतिरोध असतो जो त्याच्यावर येणाऱ्या प्रकाशाच्या तीव्रतेसह बदलतो. हे त्यांना प्रकाश सेन्सिंग सर्किट मध्ये वापरण्यास अनुमती देते. म्हणजे हा प्रकाश सेन्सर आहे LDR. तर हे कुठे वापरलेले आहेत, LDR चा वापर स्ट्रीट लाईट्स, बाहेरील दिवे, अनेक घरगुती उपकरणामध्ये केला जातो. आता हे जे कॉइलच्या स्वरूपात हे जे मटेरियल दिसते ते जवळपास कॅडमियम सल्फाइड ट्रॅक असते आणि ह्या दोन्हीला टोक जोडण्यासाठी हे मेटल टोक कॉन्टॅक्ट आहेत, मेटल टोक्स आहेत. तर ह्याचे सिम्बॉल्स आहेत इथं. LDR असा सिम्बॉल असा एक प्रकारे दाखवलं जातं. प्रकाशाची बाणाची दिशा ज्या वेळेला आतमध्ये दाखवलं जातं तर प्रकाश याच्यावर पडतोय असा सिम्बॉल दाखवला जातो. ज्यावेळेला हा प्रकाशाचा सिम्बॉल बाणाची दिशा वरच्या बाजूला असेल तर त्यावेळेला त्याच्यात प्रकाश बाहेर पडत असते, त्यावेळेला तो LED म्हणून दर्शवला जातो. या ठिकाणी प्रकाश याच्यावर पडतोय म्हणून ह्याचा सिम्बॉल जो आहे तो दर्शवण्यासाठी हा LDR साठी हा सिम्बॉल आहे, लक्षात घ्या. सो LDR इज लाईट डिपेंडेंट रजिस्टर, प्रकाशावर अवलंबून असणारा विरोध. हा पहिला कॉम्पोनंट झाला. दुसरा आहे फोटो डायोड. हे सगळे कॉम्पोनंट आपले झालेले आहेत. परत आपण बघतोय फोटो डायोड. आता फोटो डायोड इज अ सेमीकंडक्टर डिव्हाइस दॅट कन्वर्ट्स लाईट इनटू करंट. प्रकाशाचा रूपांतर प्रवाहामध्ये करतो हा फोटो डायोड. फोटो डायोडचा सिम्बॉल पण पहा, डायोडचा सिम्बॉल आहे त्याच्यावर प्रकाश दाखवलेला आहे. प्रकाशाचे दोन बाण असे दाखवले. डायोड सारखाच चिन्ह टर्मिनल्स आहेत, एनोड आणि कॅथोड. तर याचा वापर कुठे केलेला आहे, पल्स मॉनिटर मध्ये, एक्सरे मशीन्स मध्ये, स्मोक डिटेक्टर. आग लागलेली असेल तर त्या ठिकाणी धूर आला तर तो स्मोक डिटेक्ट करतो. आणि फायबर ऑप्टिक, आता सध्या फायबर ऑप्टिक कम्युनिकेशनचा जमाना आहे त्याच्यामध्ये हा फोटो डायोडचा वापर केला जातो. तर हा सुद्धा एक लाईट सेन्सर आहे. मगाशी जसा LDR एक लाईट सेन्सर होता, हा सुद्धा लाईटच प्रकाश सेन्स करणार आहे. सो दिस इज ऑल्सो वन टाइप ऑफ सेन्सर. जसा हा लाईट सेन्सर आहे तर हा सुद्धा लाईट सेन्सर आहे. तसंच इथं सुद्धा लाईट सेन्सर आहे. आणि इथं सुद्धा काय होते, एक प्रकारच्या एनर्जीचं दुसऱ्या प्रकारच्या एनर्जीमध्ये रूपांतर होते. म्हणजे याला ट्रान्सड्युसर सुद्धा म्हणता येईल. म्हणजे तो काय करतो, इट कन्वर्ट्स लाईट इनटू करंट, म्हणजे प्रकाशाचं रूपांतर प्रवाहामध्ये करतो. म्हणजे तो एक सेन्सर पण आहे आणि ट्रान्सड्युसर पण आहे. हा आहे फोटो डायोड. याला मराठीमध्ये बघता येईल तुम्हाला. फोटो डायोड एक सेमीकंडक्टिव्ह डिव्हाइस आहे की जो प्रकाशाला प्रवाहामध्ये रूपांतरित करतो. फोटो डायोड. तिसरा आहे फोटो ट्रांजिस्टर. फोटो ट्रांजिस्टर इज अ डिव्हाइस दॅट कन्वर्ट्स लाईट एनर्जी इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. प्रकाश ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते. फोटो ट्रांजिस्टर्स आर सिमिलर टू फोटो रजिस्टर्स. फोटो ट्रांजिस्टर हा फोटो रजिस्टर सारखाच असतो बट प्रोड्युसर्स बोथ करंट अँड व्होल्टेज. पण तो फोटो ट्रांजिस्टर मध्ये व्होल्टेज आणि प्रवाह म्हणजे दाब आणि प्रवाह दोन्ही मिळतात. पण तो वाईल फोटो रजिस्टर प्रोड्यूस ओनली करंट. तो फोटो रजिस्टर आहे तो फक्त प्रवाह निर्माण करतो. इथं सुद्धा बघा प्रकाशाचं रूपांतर दाब आणि प्रवाहामध्ये केलेलं आहे. इथे सुद्धा लाईट सेन्सर आहे आणि ट्रान्सड्युसर पण आहे. आता हे सिम्बॉल आहे. फोटो ट्रान्झिस्टर तुम्ही पाहिलेलं आहे. त्याचे टर्मिनल्स आहेत. जिथं प्रकाश पडणार आहे तो म्हणजे बेस, म्हणजे तो टोक नसणारच आहे. फक्त टोक कुठले असणार आहेत, एमिटर आणि कलेक्टर.
हे कुठे वापरलेले आहेत? फोटो ट्रान्झिस्टर्स आर ऑफन युज्ड इन स्मोक डिटेक्टर्स, इन्फ्रारेड रिसिव्हर्स, सीडी प्लेयर्स मध्ये वापरलेला आहे. फोटो ट्रान्झिस्टर्स कॅन ऑल्सो बी युज्ड इन ऍस्ट्रॉनॉमी, नाईट विजन अँड लेझर रेंज फाइंडिंग. आता तुम्हाला मराठीमध्ये बघायचं असेल तर फोटो ट्रान्झिस्टर असे एक साधन आहे की जे प्रकाश ऊर्जेला विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित करते. फोटो ट्रान्झिस्टर फोटो प्रतिरोधकासारखे असतात, परंतु प्रवाह आणि व्होल्टेज दोन्ही तयार करतात, तर फोटो विरोधक केवळ प्रभाव तयार करतात. आता मगाशी झालं आपलं. फोटो ट्रान्झिस्टर बहुतेक वेळा धूम्रपान शोधक, इन्फ्रारेड रिसिव्हर्स आणि सीडी प्लेयर्स मध्ये वापरतात. खगोलशास्त्र, रात्रीचे दर्शन आणि लेझर श्रेणी शोधण्यामध्ये फोटो ट्रान्झिस्टरचा वापर देखील केला जाऊ शकतो. तर इथं सुद्धा तुम्हाला सेन्सर लक्षात आला असेल. हा लाईट सेन्स करते आणि ट्रान्सड्युसर पण आहे की एका लाईट एनर्जीचं रूपांतर विद्युत एनर्जी मध्ये केलं जात आहे. नेक्स्ट आहे सोलार सेल. हे बरेच वेळा आता सध्या आता सोलार सेलचा जमाना आहे. सोलार सेल तुम्ही बघत असाल प्रत्येक ठिकाणी आता सोलार वापरत आहेत. तर इथं सुद्धा काय बघा, डिव्हाइस कन्व्हर्टिंग सोलार रेडिएशन इंटू इलेक्ट्रिसिटी. एक उपकरण सौर किरणे विजेमध्ये रूपांतरित करते. म्हणजे सौर ऊर्जेचं रूपांतर विजेमध्ये केला जातो. या ठिकाणी सोलार सेल्स, मोस्टली सगळे सोलार सेल तुम्ही ज्यावेळेला याच्यावर प्रकाश, या सोलार सेलवर जेव्हा प्रकाश पडतो तर इट विल कन्वर्ट इंटू डीसी सप्लाय. ते एकदम कमी स्वरूपात असतात. तर हे कसं आहे ह्याचा परत एक आपल्याला स्पेशल टॉपिक आहे, नंतर अजून तुम्हाला डिटेलमध्ये कळेल. पण तो या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सड्युसर लक्षात आला असेल की ट्रान्सड्युसर म्हणजे एक फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड इंटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे इथं सौर ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केला जातो. हा झाला ट्रान्सड्युसर. आणि दुसरा हा सेन्सर म्हणून कसा आहे, तर हा लाईट सेन्स करतो. म्हणजे सूर्यप्रकाश याच्यावर पडते, हा लाईट सेन्स करतो. सो दिस इज ऑल्सो ए सेन्सर अँड ट्रान्सड्युसर ऑल्सो सोलार सेल. नेक्स्ट आहे थर्मोकपल. आता थर्मोकपल मध्ये काय आहे, आता ह्याच्यामध्ये बघा आपण सोलार सेल पर्यंत पाहिलं. तर हे सोलार सेल पर्यंत काय लाईट लेवलशी संबंधित, म्हणजे लाईटशी संबंधित हे 4 कंपाऊंड होते: एलडीआर, फोटो डायोड, फोटो ट्रान्झिस्टर आणि सोलार सेल. आता नेक्स्ट आहे टेम्परेचरशी संबंधित, तापमानाशी संबंधित कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. कंपाऊंड थर्मोकपल, थर्मिस्टर, थर्मोस्टॅट आणि रेजिस्टिव्ह टेम्परेचर डिटेक्टर्स, आरटीडी. त्याच्यातला पहिला बघूया. पहिला आहे थर्मोकपल. थर्मोकपल मध्ये काय पहा की एक 2 वेगवेगळे धातूचे मेटल वापरले जातात. 2 वेगवेगळे धातूचे मटेरियल्स वापरले जातात. इथे एक मटेरियल आहे, इथे एक मटेरियल आहे. आता याच्यामध्ये एक हे दोन्ही जी वायरी आहेत वेगवेगळ्या मटेरियलची, म्हणजे आता समजा हा आयन आहे आणि हा कॉपर आहे, म्हणजे हा लोखंड आहे आणि हा कॉपरची वायर आहे. तर हे 2 वायर वेगवेगळे धातूचे एकत्र इथं जॉईंट आणि इथं जॉईंट केलं जातं. ह्या जॉईंटला जंक्शन्स म्हणतात. ह्या जॉईंटला तर एक जॉईंटची बाजू हॉट धरलेली आहे आणि दुसरी जंक्शनची बाजू कोल्ड धरलेली आहे. आणि ह्या दोन्ही मध्ये ज्यावेळेला तुम्हाला आता टेम्परेचर, तापमान पाहायचं आहे, ज्यावेळेला तुम्ही इथं एक मेणबत्ती इथं जवळ आणताय आणि ज्यावेळेला हे गरम होतंय, गरम झाल्यानंतर या ठिकाणी या लूप मध्ये एक दाब निर्माण होतो आणि तो दाब तुम्हाला या व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट झालेला मिळतो. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही इथं गरम करता म्हणजे हे हॉट होते. हॉट झाला की या दोन्ही वायर मध्ये एक दाब निर्माण होतो आणि तो दाब तुम्हाला या व्होल्टमीटर मध्ये दर्शवतो. सो थर्मोकपल कार्य सिद्धांत सीबेक इफेक्ट वर आधारित आहे. हा प्रभाव असे नमूद करतो की जेव्हा 2 जंक्शनवर 2 भिन्न धातूंची जोडणी करून बंद सर्किट तयार होते आणि जंक्शन वेगवेगळ्या तापमानात ठेवले जातात, तेव्हा या बंद सर्किटमध्ये इलेक्ट्रोमोटिव्ह शक्ती निर्माण होते, म्हणजेच ईएमएफ, म्हणजेच दाब निर्माण होतो. तर तो दाब या ठिकाणी मिळते. पण तुम्ही म्हणाल की दाब निर्माण होते, व्होल्टमीटरवर तुम्हाला व्होल्टेज बघायला मिळणार, पण तो टेम्परेचरशी संबंधित आहे. हा टेम्परेचर दर्शवणार. मग व्होल्टेज आणि टेम्परेचरचं कशा रिलेशन आहे, तर या ठिकाणी तो व्होल्टेज जो दाखवेल त्या व्होल्टेजला परत टेम्परेचर मध्ये कन्वर्ट केलं जातं. म्हणजे जे काय व्होल्टेज आलेलं असेल त्याला तुम्हाला टेम्परेचर मध्ये कन्वर्ट करता येतं. या ठिकाणी बघा थर्मोकपल मोठ्या तापमान श्रेणीसाठी मोजण्यासाठी योग्य आहेत. -270 ते 3000 डिग्री सेल्सिअस पर्यंत.
तुम्ही किती तापमानापर्यंत मोजू शकता, -270 ते 3000 डिग्री सेल्सिअस पर्यंत मोजू शकता. थर्मोकपल उपयोगात भट्ट्यांचे तापमान मोजणे, गॅस टर्बाइन्स, एक्झॉस्ट, डिझेल इंजिन, इतर औद्योगिक प्रक्रिया आणि धुके मशीन यांचा समावेश आहे. ते त्या अनुप्रयोगासाठी कमी योग्य आहेत जेथे कमी तापमानात, म्हणजे एकदम कमी तापमान असेल त्या ठिकाणी या थर्मोकपलचा वापर केला जात नाही. जिथं जास्त तापमान मोजायचे त्या ठिकाणी हा थर्मोकपलचा वापर केला जातो. आता या ठिकाणी बघा, थर्मोकपलचे काय वेगवेगळे प्रकार आहेत. त्या कोड प्रमाणे ANSI कोडच्या स्वरूपात KJTENSRB या प्रकारचे, याला म्हणतात अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. तर याच्यामध्ये हे जे थर्मोकपल्स आहेत, ह्याच्यात जे दोन वेगवेगळे मटेरियल जे वापरलेले आहेत ते वेगवेगळे मटेरियल या ठिकाणी दाखवले बघा. की के टाईप मध्ये तुमचा एक टोक आहे, म्हणजे पॉझिटिव्ह, ज्याला आपण समजा एक साईडला पॉझिटिव्ह धरलं, दुसऱ्या साईडला निगेटिव्ह. तर पॉझिटिव्ह साईडला निकेल क्रोमियम, किंवा दुसऱ्या साईडला आहे मायनस साईडला निकेल अल्युमिनियम. म्हणजे एक मटेरियल निकेल क्रोमियम आहे, दुसरं मटेरियल निकेल अल्युमिनियम आहे. त्याची परत कॅपॅसिटी पण दिलेली आहे, रेंज पण दिलेली आहे या ठिकाणी. तसंच प्रत्येक रेंजला, म्हणजे जे ला पण इथं बघा, जे ला कुठला प्रकार आहे, पॉझिटिव्हला आयन वापरलाय, नेगेटिव्हला कंठेंटम, कॉपर, निकेल. तसंच टी टाईप मध्ये कॉपर आहे पॉझिटिव्ह लीड, नेगेटिव्ह लीड आहे कॉपर निकेल, त्याचं मिक्सिंग आहे, कॉपर निकेलचं मिक्सिंग आहे. ई मध्ये निकेल क्रोमियम आहे, आणि या ठिकाणी कॉपर निकेल आहे. हे दोन टोकं, जसं जे दोन मटेरियल्स, वेगवेगळ्या प्रकारचे जे दोन मटेरियल्स आहेत, हे दोन मटेरियल्स या ठिकाणी प्रत्येक ह्या स्टँडर्ड प्रमाणे, हे अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड्स आहेत, त्याप्रमाणे हे अल्फाबेट्स दिलेत, लेटर्स दिलेत. आणि त्या लेटर्सना, कोणत्या लेटर्सला, म्हणजे या कोणत्या थर्मोकपलला कोणते दोन वेगवेगळे धातू वापरलेत, हे धातूची नावं इथं दिलेली आहेत, आणि प्रत्येकांची रेंज दिलेली आहे. म्हणजे इथं के टाईप मध्ये जी रेंज आहे -270 ते 1372 डिग्री सेंटीग्रेड, आणि फॅरनहाइट मध्ये -454 ते 2501 डिग्री फॅरनहाइट. अशा पद्धतीने प्रत्येकाचे दिलेले आहे. जसं तर बी टाईप मध्ये बघा, त्याचा पॉझिटिव्ह टोक आहे प्लॅटिनियम 30% आणि रोडियम 30% असं मिक्सिंग आहे. आणि दुसरं आहे लीड मध्ये प्लॅटिनियम 60% आणि रोडियम 8%. तर अशा पद्धतीने दोन टोकं तयार केलेले. याची रेंज आहे 0 to 1820 डिग्री सेंटीग्रेड, किंवा 32 ते 3308 डिग्री फॅरनहाइट. अशा पद्धतीने या ठिकाणी टेम्परेचर दाखवलेलं रेंज वाईज. आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळा इथं व्होल्टेज जनरेट होणार आहे, व्होल्टेज तयार होणार आहे, पण त्या व्होल्टेजला रिलेटेड टेम्परेचर कसं कॅल्क्युलेट करता येईल. तर याच्यासाठी पहा, आता हा वेबसाईटला जावं लागेल आपल्याला. या ठिकाणी समजा तुम्ही गेला आणि याच्यावर तुम्ही या साईटवर क्लिक केलं, तर क्लिक केल्यानंतर पहा, तर यामध्ये तुम्हाला आपले थर्मोकपल प्रकार आहेत. तर प्रकारामधले एवढे इथं या ठिकाणी दिसत असेल. टाईप बी, टाईप आर थर्मोकपल, टाईप एस थर्मोकपल, टाईप टी, टाईप के. आणि याच्या समोर हे पीडीएफ दिलेले आहे की व्होल्टेज रेटिंगला अनुसरून तुमचे टेम्परेचर, त्याचा एक स्टँडर्ड चार्ट आहे. तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं या ठिकाणी पहा की समजा तुम्हाला एखाद्या, आता हे जे आतले जे व्हॅल्यूज आहेत हे सगळे मिलीवोल्ट्स मध्ये सप्लाय आहे. मिलीवोल्ट मध्ये तुम्हाला व्होल्टमीटरवर दर्शवणार आहे. की उदाहरणार्थ समजा तुमचं इथं 0.084 मिलीवोल्ट दाखवत असेल, तर त्याचं टेम्परेचर आहे 140 डिग्री सेंटीग्रेड. 140 डिग्री सेंटीग्रेड. इकडच्या बाजूला आला, तुमचं रेटिंग असेल 0.174, तर त्याचं तापमान असेल 190 डिग्री सेंटीग्रेड. अशा पद्धतीनं तुम्ही कुठलाही पण मिलीवोल्ट मधलं रिडिंग तुम्ही या चार्टच्या साहाय्याने, तर हे पण कुठला चार्ट आहे तुमचा, समजा टाईप बी मधला आपण ओपन केला मगाशी, नंतर तसं टाईप के ला वेगळं रिडिंग असणार आहे, टाईप सी ला वेगळं रिडिंग असणार आहे, टाईप आर ला वेगळं रिडिंग असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही व्होल्टेज रेटिंग थर्मोकपल मध्ये कॅन बी कन्वर्टेड इनटू टेम्परेचर, तापमानामध्ये. तर ह्याच्यासाठी तुम्हाला असे चार्ट्स लागणार आहेत. आता हे जे आतमध्ये दिसत आहेत इथं, हे 000 नंतर -0, म्हणजे आता इथं जे व्होल्ट मीटर आहे
इथं तुम्हाला मिली वोल्टवर सप्लाय मिळणार आहे. त्या मिली वोल्टचा सप्लाय तुम्ही कन्व्हर्शन करून या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या चार्ट मध्ये पाहायला मिळू शकते. अशा पद्धतीनं मिली वोल्ट इज कन्वर्टेड इनटू टेम्परेचर. म्हणजे या ठिकाणी थर्मोकपल तापमान मोजण्यासाठी केला जातो. एकदम हाय टेम्परेचर जिथं जिथं मोठे मोठे भट्टे आहेत, जिथं जिथं मोठे मोठे ओव्हन्स आहेत, त्या ठिकाणी तिथला तापमान मोजण्यासाठी असे थर्मोकपल्सचा वापर केला जातो. आता हे दोन मटेरियलचा वापर करून हे जे एकत्र करतात, म्हणजे वेगवेगळे धातूचे मटेरियल एकत्र करतात, ह्यालाच म्हणतात थर्मोकपल. आणि इथं जे दोन पॉइंट्स आहेत ह्याला म्हणतात जंक्शन. तर लक्षात आलं असेल तुमच्या की थर्मोकपल म्हणजे काय. इट सेन्सस टेम्परेचर. आता या ठिकाणी सेन्सर म्हणजे काय, की हा तापमान सेन्स करतो, तापमान सेन्स करतो आणि तापमानाचं रूपांतर दाबामध्ये होतो. म्हणजेच बघा एक प्रकारचा ऊर्जा दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये रूपांतर होते. म्हणजे या ठिकाणी हा ट्रान्सड्युसर म्हणून पण कार्य होते आणि सेन्सर म्हणून सुद्धा कार्य होते. तुमच्या लक्षात आलं असेल थर्मोकपल म्हणजे काय. तर हे त्याचे प्रकार आहेत. त्याचा जो चार्ट आहे कन्व्हर्जन ऑफ मिली वोल्ट इंटू टेम्परेचर, तर याच्यातनं तुम्हाला करता येईल, ते पाहता येईल स्टँडर्ड चार्ट. दुसरा आहे थर्मिस्टर, एनटीसी आणि पीटीसी, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आणि पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट, पीटीसी. तर एनटीसी स्टँड्स फॉर नेगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. एनटीसी थर्मिस्टर प्रोव्हाइड्स व्हेरिएबल रेजिस्टन्स बेस्ड ऑन टेम्परेचर. तर इथं सुद्धा त्या सेन्सर काय, तापमानच आहे, टेम्परेचर आहे. आता एनटीसी म्हणजेच काय, तापमान वाढला की रेजिस्टन्स कमी होतो, तापमान कमी झाला की रेजिस्टन्स वाढतो. आता या ठिकाणी बघा, आता याच्यामध्ये ऍक्च्युली तापमानानुसार रेजिस्टन्स कमी जास्त होते. इथं आपण जे बघितलं, इथं दाब निर्माण होते तापमानामुळे दाब निर्माण होतो. या ठिकाणी तापमानामुळे रेजिस्टन्स कमी जास्त होते, ह्याच्यातला विरोध कमी जास्त होतो. आता तुम्ही एनटीसी वापरला, एनटीसी नेगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट, तर या ठिकाणी तापमान जसा वाढेल रेजिस्टन्स त्याचा कमी होणार, तापमान कमी झाला की रेजिस्टन्स वाढणार आहे. आणि दुसरा प्रकार आहे पीटीसी, पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. याच्यामध्ये काय होतंय, तर तापमान आणि रेजिस्टन्स समप्रमाण बदलणार आहे. म्हणजेच तापमान वाढला की रेजिस्टन्स पण वाढणार आहे, तापमान कमी झाला की रेजिस्टन्स सुद्धा कमी होणार आहे. तर एनटीसी म्हणजे नकारात्मक तापमान गुणांक. एनटीसी थर्मिस्टर तापमानावर आधारित व्हेरिएबल प्रतिरोध प्रदान करते. तापमान वाढत असताना प्रतिरोध उच्च वरून खाली घसरते आणि त्यामधून प्रवाह वाहते. पीटीसी थर्मिस्टर साठी जसे तापमान वाढते प्रतिकार वाढतो. तर मगाशी मी सांगितलं की पीटीसी म्हणजे काय आणि एनटीसी म्हणजे काय. आता या पीटीसी आणि एनटीसी कुठे वापरलेत बघा, तर उपवन यंत्र, इन्क्युबेटर्स म्हणजे उपवन, जिथं लहान मुलांना बघा जन्मजात बाळांना ते ठेवतात बघा हॉस्पिटलमध्ये, त्याला इन्क्युबेटर म्हणजे उपवन यंत्र म्हणतात. तापमानावर नजर ठेवण्यासाठी आपण एनटीसी थर्मिस्टर देखील वापरू शकतो. नंतर एनटीसी थर्मिस्टरचा उपयोग अन्न हाताळणी आणि प्रक्रिया उद्योगात केला जातो. विशेषतः अन्न साठवण प्रणाली आणि अन्न तयार करण्यासाठी, अन्नजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी योग्य तापमान राखणे महत्वाचे आहे. आणि पीटीसी थर्मिस्टर बहुतेक सीआरटी डिस्प्लेच्या डिगॉझिंग कॉइल सर्किटमध्ये टायमर म्हणून वापरले जात होते. आता हे जास्त करून तुमच्या सीआरओ आणि टीव्ही मध्ये याचा वापर करत होते पीटीसीचा. तर तापमानाशी अवलंबून असणारे हे थर्मिस्टर्स आणि त्याचा विरोध तापमानावर अवलंबून आहे. मग अशी आपण एक विरोध बघितला की जो लाईटीवर अवलंबून असणारा एलडीआर, तसं इथं तापमानावर अवलंबून असणारा विरोध, त्याला थर्मिस्टर असं म्हणतात. तर कन्फ्युज होऊ नका थर्मिस्टर आणि थर्मोकपल मध्ये. थर्मोकपल हा वेगळा प्रकार आहे आणि थर्मिस्टर हा वेगळा प्रकार आहे, लक्षात घ्या. तर थर्मोस्टॅट काय पहा, थर्मोस्टॅट is a device which is used to maintain a desired temperature in a system like refrigerator, air conditioner, iron, and in a number of devices. Thermostat works on the principle of thermal expansion of solid material. तर थर्मोस्टॅट पण एक तापमानाशी
अवलंबून आहे की बाबा तापमान तो सेन्स करणार आहे, त्या पद्धतीनं तो कारवाई करणार आहे. तर हे थर्मोस्टॅट बरेच ठिकाणी वापरलेले आहेत. इथं दाखवलेलं आहे बघा, रेफ्रिजरेटर मध्ये, एअर कंडिशन मध्ये, अशा इस्त्रीमध्ये, कपड्याच्या इस्त्रीमध्ये. तर थर्मोस्टॅट हे एक उपकरण आहे जे रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कपड्यांची इस्त्री आणि बऱ्याच उपकरणामध्ये इच्छित तापमान राखण्यासाठी वापरले जाते. थर्मोस्टॅट सॉलिड मटेरियलच्या थर्मल विस्ताराच्या तत्वावर कार्य करते. आता हे थर्मल विस्ताराच्या तत्वावर म्हणजेच काय, तर ते आपण जरा थोडस बघूया पुढं. या ठिकाणी बघा, हा एक टोटल तुमचा इस्त्री मधला, या इस्त्री मधला हे कनेक्शन आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये हे जे कंट्रोल दिसतंय, हे 10, 20, 30, हे म्हणजे हे तुमच्या या इस्त्री मधलं हे कंट्रोलर आहे. इथं तुम्ही हे फिरवता, असं टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी इथं फिरवता. आणि हे जे अरेंजमेंट आहे सगळं, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पार्ट हे आहे, हे तुम्हाला हे ब्लू कलर आणि रेड कलर म्हणजे हे जे दोन धातूच्या पट्ट्या दिसतात, हे धातूच्या पट्ट्या आहेत. आता हे ह्याला नंबरिंग दिले बघा, 1, 2, 3, 4 आणि 5. प्रत्येकाचं कार्य कसं आहे बघा, की हे 1 नंबर आहे. An outer dial enables you to set the temperature at which the thermostat switches on and off. तर हे तुम्हाला सेट करण्यासाठी की कमी तापमान किंवा जास्त तापमानावर हे तुम्हाला स्विचिंग करायचंय. तर हे तुम्ही हे फिरवणार आहात, हे स्विच तुम्ही फिरवणार आहात. याच्यासाठी ही 1 नंबरचा हा स्विच आहे. दुसरं काय बघा, हे दुसरं काय, तर काय वायर जोडलेले आहे. द डायल इज कनेक्टेड थ्रू ए सर्किट टू द टेम्परेचर सेन्सर. ए बायमेटल स्ट्रिप shown here colored red and blue which switches an electric circuit on and off by bending more or less. तर या ठिकाणी हे जे तुम्हाला असं बेंड झाल्यासारखं दिसतंय, हे बघा, हे बेंड होते. तर हे वाकडं झाल्यानंतर म्हणजे हे काय, हे ऍक्च्युली हे ते 2 धातूच्या पट्ट्या आहेत, 2 धातूच्या पट्ट्या आहेत, त्याला म्हणतात बाय मेटल. आता हे बाय मेटल म्हणजे काय, बाय म्हणजे 2 आणि मेटल, 2 धातूचे स्ट्रिप्स आहेत. कोणते 2 धातू आहेत, तर या ठिकाणी बघा, एक धातू आहे ब्रासचा आणि दुसरा धातू आहे आयर्न, लोखंड आणि ब्रास. ह्याचं कार्य कसं होते पहा, ज्या वेळेला हे बंद असते, इस्त्री बंद असते, तर ह्या कंडिशन मध्ये असते. ज्या वेळेला तो बंद असते त्यावेळेला ह्या कंडिशन मध्ये असते. परंतु ज्या वेळेला ही इस्त्री गरम होते, तर गरम झाल्यानंतर ह्या 2 धातू मधला जो ब्रास आहे, तो ब्रास जरा ह्याच्यापेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न होतो, म्हणजे हा मोठा होतो. ह्या धातूपेक्षा म्हणजे लोखंडाच्या धातूपेक्षा ब्रास हा जरा मोठा होण्यास प्रयत्न होतो. म्हणजे गरम झाल्यानंतर जास्त गरम झाला की हा मोठा होतो. मोठा होण्याऐवजी आता हे कसं आहे की हे दोन्ही एकमेकाला जोडलेले असतात, एकदम घट जोडलेले असतात. आता हे मोठं होणार नाही, मग काय होणार आहे, तर हे असं बेंड होणार, असं वाकडं होणार. तर लोखंडाला घेऊन हा ब्रास काय होणार, असं वाकडं होणार. वाकडं झालं की जे कनेक्शन आहे हे तुटतंय. जास्त गरम झालं की असं तुटतंय. कनेक्शन तुटलं की हे इस्त्री बंद होते. म्हणजे आता तुटलं की हे ऑफ झालं बघा. आणि ज्या वेळेला हे इस्त्री परत थंड होईल, थंड झाले की परत हे जागेवर येणार आहे. परत हे लोखंड जे आहे परत हे जागेवर येणार. लोखंड आणि तुमच्या ब्रासचा जो धातूचे पट्टे आहेत ते परत तुमच्या जागेवर येणार आणि परत ऑन होणार आहे. परत इस्त्री तुमची गरम व्हायला सुरुवात होणार. परत हे गरम गरम होत होत ज्या वेळेला एकदम जास्त गरम होईल, परत ही काय होणार आहे, बेंड होणार आहे आणि परत हे ऑफ होणार आहे. ह्यालाच म्हणतात थर्मोस्टॅट. हे थर्मोस्टॅट पद्धतीमध्ये या बाय मेटलचा जास्त करून वापर केला जातो. बाय मेटल, बाय मेटल म्हणजेच काय, 2 धातूच्या पट्ट्या असतात. तर ह्याच्यामध्ये बघा, ब्लू कलर मध्ये आहे, ब्लू कलर मध्ये ब्रास आहे आणि रेड कलर मध्ये हे तुमचा आयर्न आहे, लोखंड आहे. आणि सिंपल ऑपरेशन आहे याच्यामध्ये. तर ह्या सिंपल ऑपरेशन म्हणजे हे मेटल गरम झाल्यानंतर हे बेंड होतात, वाकडे होतात, कनेक्शन तुटते. त्याला म्हणतात थर्मोस्टॅट. टेम्परेचर, तापमानाशी अवलंबून असणारा थर्मोस्टॅट. तर तापमानाशी अवलंबून असणारे 4 पॉइंट्स, 4 जे कॉम्पोनंट्स होते त्या बघितले थर्मोस्टॅट पर्यंत. सो डोंट कन्फ्यूज इन दिस. नेक्स्ट आहे रेजिस्टिव्ह टेम्परेचर डिटेक्टर म्हणजेच RTD. आता रेजिस्टिव्ह टेम्परेचर डिटेक्टर, तर हे काय पहा, त्याचा गुणधर्म काय पहा, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ ए मेटल चेंजेस विथ द चेंज इन टेम्परेचर. तर इथं सुद्धा बघा तापमानावर अवलंबून असणारा गोष्ट आहे, तापमानावर अवलंबून असणारा घटक आहे. तापमानात बदल झाल्यामुळे धातूचे विद्युत प्रतिरोध बदलते. म्हणजे जसा तापमान या मेटलवर येतं, तापमान जसा बदलतो या मेटलचा, तर त्याचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स बदलतो, विद्युत प्रतिरोध बदलते. मग ह्याची रेंज किती आहे पहा,
-200 डिग्री सेंटीग्रेड टू 500 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे हा जरा तुमच्या थर्मोकपल पेक्षा जरा कमी रेंजचा आहे, एकदम कमी रेंजचा. आणि ऍक्युरेट रिडिंग पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुमचा RTD रेजिस्टिव्ह टेम्परेचर डिटेक्टरचा वापर केला जातो. याच्यामध्ये जी मटेरियल वापरले जाते ते म्हणजे प्लॅटिनियम, निकेल किंवा कॉपर. हे जे RTD जी मटेरियल जो असतो तो म्हणजे प्लॅटिनियम, निकेल किंवा कॉपर. आता मोस्टली जे आपल्याला बाजारात उपलब्ध आहे ते प्लॅटिनियमचे रेंज आहेत PT100, PT500, PT1000. आता या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी इव्हन ह्याचं काय होतं, रेजिस्टन्स बदलते. म्हणजे तापमानानुसार ह्याचा रेजिस्टन्स बदलते. म्हणजे आता समजा 0 डिग्री सेंटीग्रेड असेल तर त्याचा 100 ओम्स असणार आहे. आता या ठिकाणी का PT100 म्हणजे काय, PT100 म्हणजे त्याचा 0 डिग्री सेंटीग्रेड असणार आणि त्याचा रेजिस्टन्स असणार 100 ओम्स. म्हणजे तुम्हाला इथं रेजिस्टन्सच मिळणार आहे. तापमान जसं बदलेल त्याचा रेजिस्टन्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आउटपुट तुमचा रेजिस्टन्स असणार याचा RTDचा. PT 500 असेल, PT 500 RTD, तर तिची रेंज आहे 0 डिग्री सेंटीग्रेडला 500 ओम्स दाखवणार आहे. आणि PT 1000 म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेडला 1000 ओम्स दाखवणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सुद्धा काय की तापमानावर अवलंबून असणारा हा मेटल जो आहे त्याचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, विद्युत प्रतिरोध बदलतो. आता या ठिकाणी सुद्धा जसं मगाशी आपण व्होल्टेजचं कन्व्हर्जन टेम्परेचर मध्ये केलं, तसं आता तापमान ज्यावेळेला तुम्ही ह्याला टेम्परेचर मोजण्यासाठी ह्याचा वापर करता RTDचा, प्लॅटिनियम, निकल किंवा कॉपर या मटेरियलचा, तर ज्यावेळेला तुम्ही हे मटेरियल तापमानामध्ये ठेवताय तर त्या ठिकाणी तुम्हाला आउटपुट रेजिस्टन्स मिळणार आहे. टेम्परेचर डायरेक्ट दाखवणार नाही, किती तापमान आहे ते दर्शवणार नाही, तुम्हाला रेजिस्टन्स मिळणार आहे. मग दॅट रेजिस्टन्स हॅज टू बी कन्वर्टेड इनटू टेम्परेचर. म्हणजे तुम्हाला मिळताना रेजिस्टन्स मिळणार आहे याच्या आउटपुटला, पण तुम्हाला पाहिजे टेम्परेचर, किती तापमान त्या ठिकाणी आहे, त्या भट्टीमध्ये किती तापमान आहे. मग रेजिस्टन्सचं कन्व्हर्जन तापमानामध्ये कसं करणार आहे, तर त्याच्यासाठी पण काय बघा की इथं तुमचे रेजिस्टन्स अशा पद्धतीने किमती येतील, तर त्याचं कन्व्हर्जन तुमच्या टेम्परेचर मध्येचा चार्ट आहे. म्हणजे आता तुमचं समजा 390.4811 असा ओम्स रेजिस्टन्स आला ओम्स मध्ये, तर त्याचं टेम्परेचर किती असणार आहे, 1562 डिग्री फॅरनहाइट किंवा 850 डिग्री सेल्सिअस. तसंच इथं समजा एखादी दुसरी व्हॅल्यू घेतली 247.0920 हा ओम्स आला त्या RTDच्या आउटपुटला, त्याचं तापमान असेल 932.00 डिग्री फॅरनहाइट किंवा 500 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजेच तापमानानुसार ह्याचा रेजिस्टन्स बदलणार आहे आणि त्याचा रेजिस्टन्स तुम्हाला आउटपुटला या ठिकाणी मिळणार आहे. आणि तो रेजिस्टन्सचं कन्व्हर्जन मग टेम्परेचर मध्ये या चार्टनुसार तुम्हाला, स्टँडर्ड चार्टनुसार तुम्हाला पाहता येते. सो या ठिकाणी हा सुद्धा एक तापमानावर अवलंबून असणारा म्हणजेच टेम्परेचर सेन्सर आहे आणि रेजिस्टन्स, तापमानाचं कन्व्हर्जन रेजिस्टन्स मध्ये. म्हणजे या ठिकाणी हे सुद्धा एक ट्रान्सड्युसर म्हणून कार्य करत आहे. तर याचा वापर कुठे केलेला आहे बघा, ऍप्लिकेशन्स ऑफ RTD इन्क्लूड एअर कंडिशनिंग अँड रेफ्रिजरेशन, AC मध्ये, फ्रीज मध्ये, सर्व्हिसिंग फूड प्रोसेसिंग स्टोर्स अँड ग्रिल्स, टेक्सटाइल्स प्रोडक्शन, प्लास्टिक प्रोसेसिंग, पेट्रोकेमिकल प्रोसेसिंग, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, एअर, गॅस अँड लिक्विड टेम्परेचर मेजरमेंट, एक्झॉस्ट गॅस टेम्परेचर मेजरमेंट. RTDच्या अनुप्रयोगामध्ये समाविष्ट आहे वातानुकूलन आणि रेफ्रिजरेशन, सर्व्हिसिंग, अन्न प्रक्रिया, स्टोव आणि ग्रीस, कापड उत्पादन, प्लास्टिक प्रक्रिया, पेट्रोकेमिकल प्रक्रिया, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, हवा, वायू आणि द्रव तापमान मोजमाप, गॅस तापमानामध्ये मोजमाप. अशा ठिकाणी पण तो या ठिकाणी त्याचा रेंज जरा कमी आहे आपल्या थर्मोकपल पेक्षा, -200 डिग्री सेंटीग्रेड टू 500 डिग्री सेंटीग्रेड. परंतु हे कमी रेंज असली तरी तुम्हाला थर्मोकपल पेक्षा RTD एकदम ऍक्युरेट आणि क्लिअर रिडिंग देणार आहे आणि तुम्हाला ऍक्युरेट रिडिंग देणार आहे. म्हणून जास्त करून बरेच वेळेला कमी रेंज साठी आता या ठिकाणी थर्मोकपल सुद्धा वापरू शकता, पण थर्मोकपल मध्ये थोडासा टॉलरन्स येते, पण तो RTD मध्ये तुम्हाला एकदम एक्झॅक्ट रिडिंग त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट आहे तुमचा स्ट्रेन गेज. स्ट्रेन गेज आता या ठिकाणी बघा, मगाशी
आपण काय पाहत होतो, लाईट लेवलशी रिलेटेड हे 4 कॉम्पोनंट झाले. टेम्परेचरशी रिलेटेड सुद्धा आपले हे 4 कॉम्पोनंट झाले बघा, थर्मोकपल, थर्मिस्टर, थर्मोस्टॅट आणि रेजिस्टिव्ह टेम्परेचर डिटेक्टर. आता फोर्स आणि प्रेशरशी रिलेटेड पहिला कॉम्पोनंट आहे स्ट्रेन गेज. स्ट्रेन गेज. सो a strain gauge is a sensor. परत हा पण एक सेन्सर आहे whose resistance varies with applied force. म्हणजे जो फोर्स तुम्ही याला द्याल तर त्याचं रूपांतर रेजिस्टन्स मध्ये होतो. प्रेशर, टेन्शन, वेट एक्सेट्रा. म्हणजे फोर्स असेल, प्रेशर असेल, टेन्शन असेल, वेट असेल, वजन असेल, इंटू ए चेंज इन इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, विरोध मध्ये रूपांतर होते, विच कॅन देन बी मेजर्ड when the external force are applied to a stationary object. Stress and strain are the result. तर या स्ट्रेन गेज मध्ये असे पातळ पातळ अशा कॉइल सारख्या स्वरूपात स्ट्रिप्स असतात. आता हे स्ट्रिप सुद्धा जवळपास 3 ते 8 मायक्रोमीटर्स मध्ये, या ठिकाणी बघा जवळपास 3 ते 5 मायक्रोमीटर जाडीमध्ये हे कॉइल्स असतात. आता हे कॉइल्स मधले जे कॉइल्स आहेत, ज्या वेळेला तुम्ही ह्याला प्रेशर देता तर ह्याचा प्रेशरचं रूपांतर कशामध्ये होतं, तुमच्या वेगवेगळ्या विरोधामध्ये, बदलणाऱ्या विरोधामध्ये. म्हणजे आता बघा, स्ट्रेन गेज एक सेन्सर आहे की ज्याचा प्रतिरोध लागू केलेल्या शक्तीनुसार बदलतो. म्हणजे जसं तुम्ही प्रेशर बदलाल त्याचा विरोध बदलणार आहे. म्हणजे तो शक्ती असेल, दबाव असेल, तणाव असेल, वजन असेल इत्यादी. आता हा वजन पार्ट, हा वजन शब्द आलाय म्हणजे स्ट्रेन गेजचा बरेच वेळेला याचा वापर तुमच्या लोड सेल मध्ये केला जातो. लोड सेल, तुम्ही म्हणाल हे लोड सेल काय, तर पुढे येणार आहे लोड सेल. लोड सेल म्हणजे तुम्ही बरेच ठिकाणी बघितलं असेल, मोठे मोठे वजन काटे असतात बघा, गाड्यांना वजन करण्यासाठी वजन काटे असतात बघा. गाडी वजन करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म असते, त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन एक गाडी उभी राहते आणि तुम्हाला त्या गाडीचं वजन कळतं. खाली जे प्लॅटफॉर्म असते त्या प्लॅटफॉर्म मध्ये एक लोड सेल वापरलेला असतो. तो लोड सेल काय ते पुढे येईलच, पण त्या लोड सेल मधला जो मेन पार्ट असतो तो मेन पार्ट म्हणजे तुमचा हा स्ट्रेन गेज असतो. स्ट्रेन गेज. आता तुम्हाला इथं बदलणारा रेजिस्टन्स मिळतो, पण परत तो रेजिस्टन्सचा कन्व्हर्शन ऍक्च्युली तुम्हाला काय पाहिजे, वजन पाहिजे. तो वजन मध्ये कन्व्हर्शन केलं जातं, त्याचं कॅल्क्युलेशन होतं आणि कॅल्क्युलेशन इज कन्व्हर्टेड इनटू वजन. परंतु त्या रेजिस्टन्सचं पण रूपांतर व्होल्टेज मध्ये केलं जातं आणि व्होल्टेजचं रूपांतर मग वजन मध्ये केलं जातं की किती वजनाचा तो वस्तू आहे. या ठिकाणी रेजिस्टन्स कसा मिळतो तर त्यासाठी एक सर्किट वापरलेला आहे, त्याला म्हणतात स्ट्रेन गेज, व्हीटस्टोन ब्रिज. या व्हीटस्टोन ब्रिज मध्ये 4 रेजिस्टर्स आहेत, R1, R2, R3 आणि या स्ट्रेन गेजला R4 म्हणलंय. मोस्टली स्ट्रेन गेज अशा लोडस्टोन मध्ये वापरले जातात. आता हे लोडस्टोन आहे. आता हे लोडस्टोन कुठे वापरलेलं आहे तर हे लोडस्टोन तुमच्या वजन काठ्यामध्ये याचा वापर केला जातो. मोठे मोठे जे वजन काठे आहेत, परवा काल मी तुमच्या कालच्या टॉपिक मध्ये तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही जे मोठ्या मोठ्या गाड्यांचं वजन केलं जातं, तर वजन काटे असतात बघा, बाहेरच्या बाजूला कुठेतरी एक वजनचे काटे असतात जे तुम्हाला गाडी आपल्याला वजन करता येते. तर त्या वजन करण्यासाठी जी वस्तू वापरलेली असते त्या प्लॅटफॉर्मच्या खालच्या बाजूला असे लोडस्टोन्स असतात आणि या लोडस्टोन मध्ये मेन पार्ट असतो तुमचा हा स्ट्रेन गेज. आता हा स्ट्रेन गेज या लोडस्टोन मध्ये कसं बसवलेला असतो तर इथे या ठिकाणी दिसतंय बघा, हाच लोडस्टोन आहे आणि याच्यामध्ये हे जे दिसतंय हे 4 ऑरेंज कलर मध्ये 1, 2, 3, 4 R1, R2, R3, R4 हे 4ही काय आहेत स्ट्रेन गेज. म्हणजे थोडक्यात इथं 4ही बाजूला हे असे स्ट्रेन गेज वापरलेलं आहे व्हीटस्टोन ब्रिजच्या स्वरूपात. आणि हे व्हीटस्टोन ब्रिजच्या स्वरूपात वापरल्यानंतर इथं तुम्हाला एक व्होल्टेज निर्माण होणार आहे आणि हा व्होल्टेज तुमचा दॅट विल बी कन्वर्टेड इनटू वजन. त्या वजनामध्ये तुमचं कसं आहे की तुम्ही वजन बघणार आहात पण तुम्हाला ऍक्च्युली मिळताना व्होल्टेज मिळणार आहे आणि तुम्ही त्याला कन्व्हर्शन एक्स्ट्रा सर्किट जोडून तुम्ही त्याचं रूपांतर वजन मध्ये करणार आहात. तर हे कसं केलं जातं तर त्याचं एक सिंपल कॅल्क्युलेशन बघूया. आता समजा आता हा याच्यामध्ये रेजिस्टन्स बदलणार आहे, रेजिस्टन्स बदलला की इथला व्होल्टेज सुद्धा बदलणार आहे. तर ऍक्च्युली आयडियल कंडिशन मध्ये म्हणजे ज्या वेळेला तुमचा आता इथं आपण नंबरिंग टाकले बघा R1,
R2, R3 आणि R4. आता ही कंडिशन जी आहे R1 छेद R3 बरोबर R2 छेद R4, म्हणजे R1 छेद R3 बरोबर R2 छेद त्याला R4 म्हणले स्ट्रेन गेजला. तर हे समजा ही कंडिशन असेल तर ती बॅलन्स्ड कंडिशन म्हणतात, म्हणजे V बरोबर 0 व्होल्ट. इथं तुम्हाला 0 व्होल्ट मिळणार आहे. म्हणजेच काय की तुम्ही आता इथे एक एक्झाम्पल बघितलं, 4 दुनी 8, 4 दुनी 8 आणि हे 6 दुनी 12 केलं समजा, इथं 12 धरलं, 7 नाही, आता ऍक्च्युअली इथं एक्झाम्पल धरा 12 आहे समजा, तर 6 दुनी 12, इथं 12 आहे आणि 4 दुनी 8, तर इथं काय होते बघा 4/6 बरोबर 8/12, तर काय होणार आहे 48 बरोबर 48 बरोबर काय होणार आहे की V बरोबर काय येणार आहे 0 व्होल्ट. ज्यावेळेला ही कंडिशन येईल त्यावेळेला तुम्हाला इथं व्होल्टेज मिळताना 0 मिळणार आहे. पण तो ही कंडिशन कधीच होणार नाही, कारण हे गेज वापरलाय म्हणजे इथं तुम्हाला काहीतरी दाब मिळणार आहे याच्यावर, आणि दाब मिळाला की याचा रेजिस्टन्स बदलणार आहे स्ट्रेन गेजचा. हे स्ट्रेन गेज चारही बाजूला असणार, चारही बाजूला, म्हणजे चारही स्ट्रेन गेजचे रेजिस्टन्स बदलणार आहेत. जसं तुम्हाला मगाशी इथं दाखवलं, हे 4 जे स्ट्रेन गेज इथं वापरले, या चारही रेजिस्टन्स जे आहेत जेव्हा तुम्ही याच्यावर वजन टाकणार आहात या लोड सेलवर, तर सगळ्यांचे रेजिस्टन्स बदलणार. आता या ठिकाणी एक एक्झाम्पल की हे 3 स्थिर ठेवलेत आणि ह्याचा रेजिस्टन्स बदलणार किती, तर आता इथं बदललाय 7 ओम्स. मग 7 ओम झाल्यानंतर तुम्हाला आउटपुट व्होल्टेज किती मिळणार आहे, ह्याचा फॉर्म्युला आहे V बरोबर हितला व्होल्टेज वजा हितला व्होल्टेज. हितला व्होल्टेज म्हणजे काय VR3 मायनस हितला व्होल्टेज आहे VR4. तर हे कसं कॅल्क्युलेट करायचं याचं कॅल्क्युलेशन दिलंय. VR3 बरोबर काय R3 म्हणजे तुमचा हे R3 छेद R1 प्लस R1 प्लस गुणिले VS म्हणजे तुमचा सोर्स व्होल्टेज, जे तुम्ही इथं व्होल्टेज दिलेला आहे तो व्होल्टेज इथे घ्यायचा. मग त्याचे किमती टाका याच्यामध्ये. R3 किती आहे 6 ओम्स आहे, छेद R1 किती आहे तुमचा 4 ओम्स आहे, अधिक R3 किती आहे 6 ओम्स आहे, गुणिले VS सोर्स व्होल्टेज 60 व्होल्ट आहे, 60 घेतला. काय होणार आहे 6/4 अधिक 6 किती होणार आहे 6/10, 6 अधिक 4 म्हणजे 10 गुणिले 60. त्याचं कॅल्क्युलेशन केलं की हे 0 जाईल, हे 0 जाईल, राहील 6 गुणिले 6, 6 गुणिले 6 म्हणजे 6 किती होणार 36 व्होल्ट. तर तुमचा काय आला आहे VR3 बरोबर 36 व्होल्ट आला, म्हणजे ह्या जंक्शन मधला जो व्होल्टेज आहे तो आला 36 व्होल्ट. आता ह्या जंक्शनचा व्होल्टेज काढण्यासाठी VR4 आहे. VR4 बरोबर काय R4 म्हणजे ह्या स्ट्रेन गेजचा आपण R4 धरले भागिले R4 प्लस R2 गुणिले हा सोर्स व्होल्टेज म्हणजे VS. तर किती होणार आहे R4 किती आहे तुमचा 7 ओम्स आहे, अधिक 7 अधिक R2 किती आहे तुमचा 8 ओम्स आहे. मग छेद 8 अधिक 7 म्हणजे 15 गुणिले 60 म्हणजे काय होणार आहे आता 15 चोक 60, 7 गुणिले 4, 7 चोक किती होणार 28. तर VR4 किती आला तुमचा 28 व्होल्ट आणि VR3 किती आला 36 व्होल्ट. मग फायनल व्होल्टेज किती येणार आहे तुमचा मीटरवरचा VR3 मायनस VR4 म्हणजेच V बरोबर 36 मायनस 28 आणि ते वजाबाकी केले 8 व्होल्ट येणार आहे. मग ज्या वेळेला तुमचा इथं कुठला तर प्रेशर निर्माण होणार आहे, दाब निर्माण होणार याच्यावर, त्यावेळेला तुमचा हे रेजिस्टन्स 7 ओम्स होणार आहे स्ट्रेन गेजचा, त्यावेळेला त्याचा व्होल्ट मीटर जो आहे तो दर्शवणार आहे 8 व्होल्ट. अशा पद्धतीनं रेजिस्टन्स परत व्होल्टेज मध्ये कन्वर्ट केलं जातं. ऍक्च्युअली इथं रेजिस्टन्सच बदलणार आहे, स्ट्रेन गेजचा रेजिस्टन्स बदलणार आहे, पण तो ज्यावेळेला तुम्ही ह्या व्हीटस्टोन ब्रिज मध्ये हे कनेक्ट कराल त्यावेळेला हे कनेक्शन केल्यानंतर तुम्हाला इथं व्होल्टेज व्होल्टमीटरवर आहे. आता हे झालं तुमचं व्होल्टेज कसं कॅल्क्युलेट केलं जातं किंवा रेजिस्टन्स बदलल्यानंतर व्होल्टेज कसं मिळतंय. आता तुम्हाला हे व्होल्टेज तुम्हाला वेटमध्ये किंवा वजनामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ते कसं कन्वर्ट केलं जातं ते पण एक सिंपल मध्ये पाहूया. की समजा याच्यामध्ये आता आपण मगाशीच बघितलं की हे जे स्ट्रेन गेज आहे ते तुम्ही कशामध्ये वापरताय तुमच्या ह्या लोडस्टोन मध्ये वापरताय, या लोडस्टोन मध्ये. मग स्ट्रेन गेज लोडस्टोन म्हणजे स्पेसिफिकेशन ऑफ स्ट्रेन गेज लोड सेल. तर लोड सेल जो आहे त्याचं स्पेसिफिकेशन असते, त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं असते की बाबा रेटेड आउटपुट व्होल्टेज, मॅक्झिमम कॅपॅसिटी, मॅक्झिमम एक्सायटेशन, अशा बरेच गोष्टी असतात. त्याच्यातले महत्वाचे हे फक्त 3 पॉइंट्स असतात. रेटेड आउटपुट व्होल्टेज, रेटेड आउटपुट व्होल्टेज,
मॅक्झिमम कॅपॅसिटी, मॅक्झिमम एक्सायटेशन. तर हे तिन्ही काय आहेत, तर रेटेड आउटपुट व्होल्टेज 2 मिली वोल्ट पर वोल्ट, मॅक्झिमम कॅपॅसिटी 50 kg. म्हणजे हे स्ट्रेन गेज जे आहे किंवा लोड सेल जो आहे, लोड सेल, तो लोड सेलची कॅपॅसिटी किती असणार आहे, 50 kg. तेवढा तो वजन तो घेऊ शकतो मॅक्झिमम. आणि मॅक्झिमम एक्सायटेशन 12 वोल्ट. तुम्ही त्याला जो सप्लाय देणार आहात, आता इथं आपण एक्झाम्पल घेताना 60 वोल्ट आहे, पण त्याच्या स्पेसिफिकेशन प्रमाणे याला 12 वोल्ट दिला, म्हणजे इथं तुम्ही 12 वोल्ट देणार. आता ह्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं पहा, की समजा त्याची कॅपॅसिटी आहे 50 kg. मग 50 kg असेल तर मीटर तुम्हाला व्होल्टेज किती, मॅक्झिमम व्होल्टेज किती दाखवणार 50 kg ला, तर तो आहे एक्सायटेशन गुणिले रेटेड आउटपुट व्होल्टेज, ते 12 गुणिले 2 मिली वोल्ट. तर किती दाखवणार आहे, 24 मिली वोल्ट. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही ह्या लोड सेलवर, म्हणजे जिथं स्ट्रेन गेज असेल त्या लोड सेलवर तुम्ही 50 किलो वजन ठेवलं, तर तुम्हाला या ठिकाणी या व्होल्ट मीटरवर रिडिंग दाखवणार आहे 24 मिली वोल्ट मॅक्झिमम. अशा पद्धतीने तुम्हाला व्होल्टेज, म्हणजे ऍक्च्युली व्होल्टेज तुमचा दाब त्या ठिकाणी 24 मिली वोल्टचा असणार आहे, पण तो तुम्हाला दाखवताना त्या ठिकाणी डिस्प्ले जो असणार आहे तो 50 किलोचा डिस्प्ले होणार आहे. कारण तिथं कन्व्हर्शन होणार आहे, एक्स्ट्रा सर्किट त्या ठिकाणी जोडलेले असतात. त्या ठिकाणी मिली वोल्टचं कन्व्हर्शन परत 50 वोल्टवर केलेलं असतं. त्या ठिकाणी दाब निर्माण होत असते 24 मिली वोल्टचा, आणि त्याचं रिडिंग तुम्हाला दाखवत असते 50 kg, 50 किलो. तसंच तुम्ही एखादं दुसरं एक्झाम्पल घेतलं की 50 च्या ऐवजी निम्म केलं, समजा त्याचं 25 किलोग्राम केलं. 25 किलोग्राम केलं तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, 25 ग्रामला तुम्हाला 24 मिली वोल्ट आलाय, तर 25 ला काय होणार आहे, ह्याच निम्म होणार आहे. म्हणजेच किती होणार आहे, 12 मिली वोल्ट. याचं कॅल्क्युलेशन केलंय की 50 किलोग्रामला 24 वोल्ट असेल तर 25 ग्रामला किती, एक्स म्हणलं, एक्स. तर ह्याचं तिरकस गुणाकार करायचं ह्याचं आणि ह्याचं. तर 50 गुणिले एक्स म्हणजे 50x बरोबर 25 गुणिले 24 मिली वोल्ट, म्हणजे किती होणार आहे, 24 गुणिले 25 600 मिली वोल्ट. याचं कॅल्क्युलेशन केलं 600 मिली वोल्ट भागिले 50 येणार 12 मिली वोल्ट, म्हणजेच ह्याचं निम्म होणार. तेच तुम्ही समजा एखादा दुसरा एक्झाम्पल घेतलं, म्हणजे याच्यावर तुम्ही समजा 25 ग्रामचं वजन ठेवलं, तर तुमचं तिथं दर्शवताना काय दाखवणार आहे, 12 मिली वोल्ट दाखवणार. तिथंच तुम्ही समजा एखादा एक्झाम्पल घेतला 10 kgचा, 10 किलोग्राम समजा वजन ठेवलेलं, तर 10 kg ला किती असेल, तर 50 ला 24 आहे, तर 10 ला किती, मग 50 गुणिले 24 गुणिले 10, इथं पण तिरकस गुणाकार करणार आहे. 50x इज इक्वल टू 24 गुणिले 10 मिली वोल्ट. 50x बरोबर 24 गुणिले 10 म्हणजे 240 मिली वोल्ट. x बरोबर, आता हा 50 इकडे खाली जाणार आहे, तर 240 भागिले 50 मिली वोल्ट, आणि 240 भागिले 50 किती होणार, 4.8 मिली वोल्ट. म्हणजे या ठिकाणी या मीटरवर तुम्हाला काय दाखवणार आहे, 4.8 मिली वोल्ट मीटरवर. आणि हेच तुम्ही समजा ज्या वेळेला वजनाच्या डिस्प्लेवर जाल, तर त्या वजनाच्या डिस्प्लेवर दिसताना तुम्हाला किती दिसणार आहे, 10चा आकडा दिसणार आहे, 10 kg. अशा पद्धतीनं स्ट्रेन गेज लोड सेल मध्ये याचा वापर केला जातो, स्ट्रेन गेजचा. तुमच्या लक्षात आलं असेल की स्ट्रेन गेज म्हणजेच काय. आता तेच आपण पुढे बघतोय की स्ट्रेन गेजचाच वापर जे लोड सेल मध्ये केलेला आहे. तर लोड सेल म्हणजेच काय, तर लोड सेल इज नथिंग बट, लोड सेल इज ए फोर्स ट्रान्सड्युसर. तो काय करते, शक्ती घेते कशा स्वरूपात, टेन्शन, कंप्रेशन, प्रेशर, टॉर्क, म्हणजे ताण, संकुचन, दबाव, चक्राकार गती निर्माण करणारी शक्ती, अशा स्वरूपातले फोर्स घेते, त्याचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये करतं. आणि हे करण्यासाठी जी वस्तू वापरलेली असते ती काय असते, स्ट्रेन गेज. जे आपण मगाशी बघितलं, हे जे आपण बघितलं आता सगळं हे स्ट्रेन गेज. हा स्ट्रेन गेजचा वापर याच्यामध्ये केलेला आहे. पण तो नुसता स्ट्रेन गेज नसते, अजून दुसऱ्या पण गोष्टी असतात त्याच्यामध्ये लोड सेल मध्ये. तर ते लोड सेलचे पण परत प्रकार आहेत, लक्षात घ्या, लोड सेलचे पण परत प्रकार आहेत. तर हे लोड सेल लक्षात आलं का, फोर्सचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये, शक्तीचं रूपांतर विद्युत सिग्नल मध्ये. फोर्स कुठले कुठले, ताण, संकुचन, दबाव आणि टॉर्क. टॉर्क म्हणजे चक्राकार गती निर्माण करणारी शक्ती. हे लोड सेलचे प्रकार कुठले आहेत बघा, हायड्रोलिक लोड सेल, न्यूमॅटिक लोड सेल, स्ट्रेन गेज लोड सेल. तर हा स्ट्रेन गेज लोड सेल जो आहे तो आपण मगाशी बघितला, मध्ये बघितला स्ट्रेन गेज लोड सेल, की ज्याच्यामध्ये स्ट्रेन गेजचा वापर केलेला असतो. वरती 2 आणि खालच्या 2 असे 4 स्ट्रेन गेजचा वापर केलेला असतो. आता हे 2 प्रकार जे आहेत ते काय आहेत पहा,
हायड्रोलिक लोड सेल आणि न्यूमॅटिक लोड सेल. ते काय तर ते सुद्धा सिंपल आहेत. हायड्रोलिक लोड सेल मध्ये काय की लिक्विड किंवा ऑइल, या ठिकाणी लिक्विड किंवा ऑइलचा वापर केलेला असते आणि हे पिस्टन असते आणि पिस्टनच्या वरच्या बाजूलाच तुम्ही फोर्स देता. तर ज्यावेळेला तुम्ही इथं फोर्स देता तर हे पिस्टन खाली येतं आणि ह्या ऑइल किंवा लिक्विडला दाब देतं. जसा दाब देईल तर तोच लिक्विड ह्या प्रेशर गेजला जातो. डायरेक्ट इथं तुम्हाला दर्शवतं की इथं प्रेशर किती आहे त्याचं, ह्याचा प्रेशर किती आहे, फोर्स किती आहे, किती फोर्स त्या ठिकाणी, किती दबाव या ठिकाणी दिलेला आहे याच्यावरती डायरेक्ट तुम्हाला याच्यामध्ये डिस्प्ले होणार आहे. हायड्रोलिक जी संबंध आहे ते लिक्विड आणि ऑइलशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हायड्रोलिक लिक्विड किंवा ऑइलशी संबंधित आहे. आणि दुसरं आहे न्यूमॅटिक. न्यूमॅटिकचा संबंध आहे गॅस म्हणजेच एअरशी संबंधित आहे. इथं पण सेम तेच आहे, सेम तीच पद्धत आहे. पिस्टन आहे, वरनं तुम्ही फोर्स देणार आहे आणि दाब देणार आहे. परंतु फक्त इथं ऑइल किंवा लिक्विड ऐवजी इथं काय वापरलंय, हवा वापरली किंवा गॅस वापरला. मग काय केलं जाते, सेम तसंच पिस्टनच्या वरच्या बाजूला तुम्ही प्रेशर देणार आहे. प्रेशर दिला की ही जी हवा आहे ती दाबली जाणार आहे, गॅस दाबली जाणार आहे आणि ती गॅस जी आहे ती लगेच या प्रेशर गेजला जाणार आहे आणि डायरेक्टली तुम्हाला प्रेशर गेजवर दर्शविणार आहे. अशा पद्धतीने लोड सेल म्हणजे काय आणि लोड सेलचे प्रकार, तीन प्रकार आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता प्रेशर फोर्स शी संबंधित दोन वस्तू झाल्या, लोड सेल, स्ट्रेन गेज आणि तिसरा जो पार्ट आहे तो तिसरा कॉम्पोनंट आहे तुमचा प्रेशर स्विच. आपण सुरुवातीला जे बघितलं फोर्स प्रेशरशी संबंधित काय, स्ट्रेन गेज, प्रेशर गेज आणि लोड सेल. आता प्रेशर स्विच जो आहे, प्रेशर स्विच ते आपण बघणार आहोत. तर हे प्रेशर स्विच आहे बघा. तर एकदम सिंपल आहे, याच्यामध्ये सुद्धा सिंपल आहे, सिंपल अरेंजमेंट आहे की इथनं तुम्ही प्रेशर देणार आहात. हे पण पिस्टन आहे आणि पिस्टन मध्ये हा जो रॉड आहे तो रॉड काय होणार आहे, हा सिंपल तुमचा जो जसा रिलेला स्विच असते एनसीएनओ, नॉर्मली क्लोज, नॉर्मली ओपन आणि कॉमन टर्मिनल जसे असतात रिलेला, तर हे पिस्टन काय करते, तुम्ही जेव्हा ह्याला प्रेशर देता, प्रेशर दिल्यानंतर वरती आला की हा रॉड काय करतं, या कॉमन टर्मिनलला वरती नेतं. आता ज्या वेळेला ह्या खाली येते, खाली असते पिस्टन, हे कॉमन टर्मिनल आहे तो एनसी ला असते, म्हणजे नॉर्मली क्लोजला असते, त्या एनसी ला जोडलेला असते. इथं दिसते का तुम्हाला, इथं एनसी आहे, ही एनसी आणि ही कॉमन टर्मिनल आहे. कॉमन टर्मिनल ह्या एनसी ला जोडलेलं असते. ज्यावेळेला तुम्ही ह्याला प्रेशर देताय तर पिस्टन काय करते, या रॉडला वरती नेते आणि रॉड काय करते, हा कॉमन टर्मिनलला वरती जाऊन ढकलते. वरती ढकललं या एनसी वरनं तो एनओला येतं आणि डायरेक्ट तुमचं वरचं कनेक्शन होतं. त्याला म्हणतात प्रेशर स्विच. सिंपल आहे एकदम, प्रेशर स्विच. प्रेशरच्या साह्याने स्विचिंग केलं जातं म्हणून याला म्हणतात प्रेशर स्विच. आणि जे चिन्ह आहेत असे, नॉर्मली ओपनचं चिन्ह असं आहे, नॉर्मली क्लोजचं चिन्ह. प्रेशर म्हणजे तुमचा दबाव देऊन तुम्ही त्याचं स्विचिंग करता. तर हे सगळं अखंड कम्प्लीट एका क्लोज कंपार्टमेंट मध्ये वापरलेलं असते. हे सगळं एका पॅक बॉडी मध्ये असते स्विच. आणि हे तुमचा पिस्टन सुद्धा, पिस्टनच्या इथं तुम्ही फक्त काय करताय, याच्यामध्ये प्रेशर टाकताय. प्रेशर तुमचा कुठलाही असू शकते, तर ते प्रेशर तुम्ही ह्याच्यात दिला, दाब कुठलाही दिला, रॉड काय करणार, जाऊन त्याला स्विचिंग करणार आहे. तर प्रेशरशी संबंधित आपण तीन कॉम्पोनंट बघितले, स्ट्रेन गेज, लोड सेल आणि प्रेशर स्विच. जाऊया आता आपण बघणार आहोत पोझिशनशी संबंधित कॉम्पोनंट्स. पोझिशनशी संबंधित कॉम्पोनंट म्हणजे जागा, ठिकाण, स्थळशी संबंधित. आता प्रेशरशी संबंधित आपला स्ट्रेन गेज झाला, प्रेशर स्विच झाला, लोड सेल झाला. आता पोझिशनशी संबंधित, जागा ठिकाणशी संबंधित पोटेन्शियोमीटर आहे, एन्कोडर्स आहेत, रिफ्लेक्टिव्ह स्लॉटेड ऑटो स्विच आहेत आणि एलव्हीडीटी. त्याच्यातला पहिला आपण बघणार आहोत पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर आपला झालेला आहे, तरी बघा आता तुमचा पोटेन्शियोमीटर. आता पोटेन्शियोमीटर म्हणजे काय,
मागे झालेला आहे आपला रजिस्टरचे प्रकार, फिक्स्ड प्रकार आणि त्याच्यातला हा कुठला प्रकार आहे. मागे झाले आपला रजिस्टरचे मुख्य दोन प्रकार असतात, एक फिक्स्ड आणि व्हेरिएबल. व्हेरिएबल मध्ये परत प्रकार असतात, पोटेन्शियोमीटर आणि रेओस्टॅट, किंवा त्याच्या अगोदर आपण काय म्हणतो कार्बन रजिस्टर आणि वायर बाउंड रजिस्टर. कार्बन रजिस्टर आणि वायर बाउंड रजिस्टर व्हेरिएबल मध्ये. परत कार्बन मध्ये व्हेरिएबल मधलाच कार्बन रजिस्टरलाच आपण काय म्हणतो पोटेन्शियोमीटर. आणि वायर बाउंड मध्ये व्हेरिएबलला काय म्हणतात रेहोस्टॅट. तर इथं तुम्हाला इथं एक्झाम्पल मध्ये दिसेल. या ठिकाणी बघा, आता हे वायर बाउंड केलेलं आहे बघा, इथं सुद्धा वायर बाउंड आहे, इथं सुद्धा वायर बाउंड आहे, हे सगळं एकच आहे. इथं दाखवलेलं आहे की हे कसं केलं जातं. तर हे जे अरेंजमेंट आहे हे रेहोस्टॅटची अरेंजमेंट आहे. हे शाफ्ट आहे, हे तुम्ही असं दाब दिला की हा जो कनेक्शन आहे, हा जो काळा दिसतंय हे कनेक्शन असं पुढे पुढे जातं. हे बघा इथं पुढे चाललंय, हे पण पुढे चाललंय. आणि जसं जसं हे पुढे चाललंय तर ह्याचा विरोध कमी होत चाललाय. विरोध जसा जसा कमी होतोय तर इथं तुमचा दाब जो आहे तो या ठिकाणी दाब दिसते बघा, इथं व्होल्टेज या ठिकाणी दिसते. जसा विरोध कमी होईल तसं तुमचा इथं दाब दिसणार आहे. आणि एकदम लो विरोध झाला, एकदम कमी रेजिस्टन्स झाला, तुम्हाला फुल विरोध व्हायला दिसणार आहे. तर हा तुमचा रेओस्टॅट सारखं कार्य करते बघा, हे रेओस्टॅट आहे. आणि इथं हा तुमचा कार्बन इथं या ठिकाणी वापरलेला कार्बन ट्रॅक आहे. कार्बनचा ट्रॅक आहे आणि कार्बनच्या ट्रॅकवर हा रोटेटिंग वायपर आहे. तो काय होणार आहे, याच्यावर फिरणार आहे, ह्या रजिस्टिव्ह मटेरियलवर याच्यावर फिरणार आहे. आणि जसं तुम्ही हे फिरवता तर ए, बी आणि सी म्हणजे हा कॉमन आहे. आणि ए आणि सी मध्ये तुम्ही घेतलं की इथं तुमचा बदलणारा विरोध मिळणार, बदलणारा. तर हे तुम्ही इथं एक तर स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने फिरवू शकता, किंवा हे नॉब असतात, या नॉबच्या साहाय्याने तुम्ही त्याला फिरवू शकता. तर हे कोणत्या पोझिशनला आहे, कोणत्या जागेवर आहे, कोणत्या स्थळावर आहे हे दर्शवण्यासाठी हा पोटेन्शियोमीटर आहे. म्हणजे आता तुम्ही इथं आहे, ह्या कंडिशनला आहे, तर इथं कुठला तरी एक रेजिस्टन्स असणार आहे, त्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रभाव आणणार आहे. म्हणून याला पोझिशन मधलाच एक कॉम्पोनंट म्हणतात, म्हणजे तुमचा पोटेन्शियोमीटर. तसंच इथं या ठिकाणी बघा की ज्यावेळेस तुम्ही हे शाफ्ट असं पुढे पुढे ढकलताय तर ह्याचा विरोध काय होत जाते, कमी कमी होत जाते. जसा जसा विरोध कमी होत जातोय एकदम इथंपर्यंत, तसं जसं इथलं दाब जो आहे तुम्हाला या ठिकाणी आउटपुट मिळत जाते. म्हणजे दाब या ठिकाणी तुम्हाला दर्शवते. म्हणजे विरोध एकदम कमी झाला, विरोध जास्त झाला, ज्यावेळेला एकदम जास्त असते या ठिकाणी पहिल्या स्टार्टिंग पॉइंटला, तर तुम्हाला विरोध जास्त आहे म्हणजे आउटपुट काहीच मिळणार नाही, दाब काहीच मिळणार नाही. जसं जसं तुम्ही पुढे टाकलात ते तुमचा दाब या ठिकाणी मिळणार आहे. तर हा झाला तुमचा पहिला पोझिशनशी रिलेटेड पोटेन्शियोमीटर. दुसरा प्रकार आहे एनकोडर. आता हा एनकोडर म्हणजे काय बघा, तर एनकोडर हे विद्युत यांत्रिक म्हणजेच इलेक्ट्रोमेकॅनिकल फीडबॅक डिव्हाइस आहे, जे स्थिती गणना, वेग आणि दिशा विषयी माहिती प्रदान करते. तो एक प्रकारचा इलेक्ट्रोमेकॅनिकल फीडबॅक डिव्हाइस आहे. आणि तो काय करते, स्थिती गणना, वेग आणि दिशाविषयी माहिती प्रदान करते. म्हणजे काय पहा, ज्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक आहे लिनियर एन्कोडर, दुसरा आहे रोटरी एन्कोडर. लिनियर एन्कोडरचा वापर कुठे आहे, तर या ठिकाणी तुम्ही आपल्या फिटर सेक्शन मध्ये तुम्ही बघितलं असेल बघा की हे वर्नियर असते, तुमच्या ज्या जॉब्स असतात त्याची जाडी मोजण्यासाठी, त्याची मापं घेण्यासाठी तुम्ही असे वर्नियर वापरले. मग हे सुद्धा पोझिशनशी संबंधित आहे, स्थळ. म्हणजे तुम्ही हे जसं जसं फिरवताय तुम्हाला इथं माप मिळते, कुठल्याच पोझिशनला असेल तर तुम्हाला इथं डायरेक्टली डिजिटल फॉर्म मध्ये माप मिळते. या जो जॉब तुम्ही धरलेला असेल या दोन्हीच्या मध्ये, तर हे जसं जसं तुम्ही फिरवाल, अजून जर मोठं समजा जाडीचं असेल इथं वस्तू जॉब, तर हे अजून तुम्ही मागं फिरवणार. पण ज्या ठिकाणी ती असेल तो ठिकाणाच्या ठिकाणी तुम्हाला इथं काहीतरी रिडिंग दाखवणार आहे. ह्याला म्हणतात लिनियर एन्कोडर. आणि दुसरं असते रोटरी एन्कोडर. रोटरी एन्कोडरचा वापर या तुमच्या असल्या पवन चक्क्यामध्ये वापरलेला असतो. रोटरी शब्दामध्येच आहे की हा गोलाकार स्वरूपामध्ये हा एन्कोडर्स असतात. आता ह्याच्यामध्ये सुद्धा परत प्रकार आहेत एन्कोडर्स मध्ये. एन्कोडर्स मध्ये लिनियर एन्कोडर मध्ये ऍब्सोल्यूट आणि इन्क्रिमेंटल, तसंच रोटरी मध्ये सुद्धा ऍब्सोल्यूट आणि इन्क्रिमेंटल. ह्या एन्कोडर मध्ये प्रकार आहेत ऑप्टिकल फॉर्म मध्ये,
मॅग्नेटिक फॉर्म मध्ये, इंडक्टिव्ह फॉर्म मध्ये, कॅपॅसिटिव्ह फॉर्म मध्ये आणि लेझर फॉर्म मध्ये. काय आहेत तर याच्यामध्ये समजा रोटरी एन्कोडर मध्ये गेला, त्याच्यामध्ये तुमचा ऍब्सोल्यूट जो प्रकार आहे तो म्हणजेच काय, त्यामध्ये तुम्हाला कोणीय स्थिती दाखवणार आहे, दर्शवणार आहे, अँग्युलर पोझिशन दाखवणार, म्हणजे किती कोणामध्ये ते आहे ते दर्शवणार आहे. आणि इन्क्रिमेंटल असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अंतर मिळेल, वेग मिळेल, कोणत्या ठिकाणी तो आहे तो मिळणार आहे, पोझिशन म्हणजे ज्या ठिकाणी तो असेल. म्हणजे जसं मगाशी हे तुम्ही इथं असं फिरवलं पुढच्या बाजूला, तर तो कुठल्या ठिकाणी आहे, कुठल्या पोझिशनला आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे, ज्याला आपण इन्क्रिमेंटल म्हणतो. तर इन्क्रिमेंटल मध्ये तुम्हाला अंतर, वेग, ठिकाण मिळणार आहे आणि ऍब्सोल्यूट मध्ये अँग्युलर पोझिशन मिळणार आहे. आता एक एक्झाम्पल दिले या ठिकाणी पहा. आता रोटरी मध्ये रोटरी एन्कोडर आहे, त्याच्यामध्ये काय अरेंजमेंट असते तर एक सिंपल फॉर्म मध्ये असं गोल आकारामध्ये असे होल छिद्र असतात. हे आता या छिद्रामधून काय केले जाते, एक साइडला तुमचा लाईट एमिटर असतो म्हणजेच एलईडी लाईट असते, त्याच्या पुढच्या बाजूला लाईट सेन्सर असते म्हणजेच एलडीआर, फोटो डायोड, फोटो ट्रान्झिस्टर जो लाईटला सेन्स करणार आहे. काय होणार आहे, ज्या वेळेला ही लाईट याच्यावर या छिद्रातून पास होते त्यावेळेस तिथं आउटपुट मिळणार. ज्या वेळेला छिद्र नसेल त्यावेळेला इथं अडथळा येणार, तो पुढे काही काउंट करणार नाही. पण ज्या ज्या वेळेला छिद्र येणार आहे त्या त्यावेळेस तो आउटपुट तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याचं कन्व्हर्शन स्क्वेअर वेव्ह मध्ये म्हणजेच डिजिटल फॉर्म मध्ये केलं जातं. म्हणजे लाईट पडते याच्यामध्ये, त्याच्यातनं छिद्रामधून पास होते आणि आउटपुट तुम्हाला डिजिटल फॉर्म मध्ये मिळते. तर याला म्हणतात रोटरी एन्कोडर. म्हणजेच हे पहा, जसं तर पवन चक्कीमध्ये हे जो वापर केलेला आहे, इथं तुमचे लाईट दिसते, तर या ठिकाणी तो किती अंशामध्ये आहे ते सुद्धा दर्शवतं. 93 डिग्रीजला आहे, तो काउंट पण करते किती काउंट झाले, प्लस तो किती अंशामध्ये आहे, तो शाफ्ट आहे किती अंशामध्ये तो सुद्धा दर्शवते. तर हे जे आहे तो ह्या प्रकारमधला आहे, कोणीय स्थिती, अँग्युलर पोझिशन, म्हणजे रोटरी एन्कोडर मधला ऍब्सोल्यूट मधला ऍब्सोल्यूट रोटरी एन्कोडर, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कोण पण दर्शवते 93 डिग्रीज मध्ये. परंतु तो दुसरा प्रकार जो आहे इन्क्रिमेंटल मध्ये तुम्हाला इथं कोण नाही दाखवणार, अँगल नाही दाखवणार, फक्त काउंट करणार. पण फक्त ते काउंट करणार. इथं तुम्ही पवन चक्क्यामध्ये तुम्हाला कोण दाखवलं जातं, इथं तुमचा जो फक्त काउंट करायचं असेल तर काउंट करण्यासाठी ह्या इन्क्रिमेंटल रोटरी एन्कोडरचा वापर ब्रशलेस मोटर मध्ये केला जातो. ब्रशलेस मोटर, साधी मोटर जी असतात, ब्रश असतात, त्या अलीकडे त्या ब्रशलेस मोटर्स आलेले आहेत. त्या ब्रशलेस मोटर मध्ये मोटर किती कोणामध्ये आहे तुम्हाला दाखवायचं नाही. फक्त कसं आहे, फक्त कंटिन्युअस मोटर फिरताना काउंट झालं पाहिजे, किती वस्तू गेल्या, किती काउंट झाले ते काउंट करण्यासाठी या इन्क्रिमेंटल रोटरी एन्कोडरचा वापर केला जातो या ब्रशलेस मोटर्स मध्ये. या ठिकाणी कोण तुम्हाला मिळणार नाही. तर या ठिकाणी तुम्हाला काय काय दर्शवणार, अंतर दाखवणार, वेग दाखवणार आणि कुठल्या पोझिशनला आहे ते सुद्धा दाखवणार आहे. अशा पद्धतीने हे दोन इन्क्रिमेंटल रोटरी एन्कोडर. तर एन्कोडर लक्षात आलं का तुमच्या? एन्कोडर म्हणजे तुमचा एक इलेक्ट्रोमेकॅनिकल फीडबॅक डिव्हाइस आहे की जो स्थिती, गणना, वेग आणि दिशा विषयी माहिती प्रदान करते. दोन प्रकार आहेत, लिनियर एन्कोडर, रोटरी एन्कोडर. लिनियर म्हणजे असं सरळ रेषेत जाणार आहे, सरळ रेषेत, म्हणून याला लिनियर म्हणतात. आणि रोटरी शब्दामध्येच आहे की गोलाकारामध्ये हा फिरणार आहे. लिनियर मध्ये या वस्तूला तुम्ही लिनियर एन्कोडर म्हणू शकता आणि रोटरी मध्ये या पवन चक्क्यांना तुम्ही रोटरी एन्कोडर म्हणू शकता. परत लिनियर एन्कोडर मध्ये दोन प्रकार, ऍब्सोल्यूट इन्क्रिमेंटल, याला सुद्धा ऍब्सोल्यूट इन्क्रिमेंटल. आणि हे कुठल्या कुठल्या याच्यामध्ये तर ऑप्टिकल, मॅग्नेटिक, इंडक्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह, लेझर फॉर्म मध्ये असतात. आता समजा रोटरी एन्कोडर ऍब्सोल्यूट म्हणला तर तो कोणीय स्थिती किंवा अँग्युलर पोझिशन दर्शवणार आहे. आणि एन्कोडर रोटरी फॉर्म मधला इन्क्रिमेंटल मधले असला की तो डिस्टन्स, स्पीड आणि पोझिशन या तीन गोष्टी दाखवणार, अंतर, वेग आणि ठिकाण. आपण हे सेपरेट बघितलं की याच्यामध्ये रोटरी फॉर्म मध्ये एक लाईट आहे
एलईडी लाईट, त्याच्यात प्रकाश पुढे जाते सरळ रेषेत या लाईट सेन्सर मध्ये. लाईट सेन्सर म्हणजे तुमचा एलडीआर, फोटो डायोड, फोटो ट्रान्झिस्टरचा वापर केलेला आहे. जिथे जिथे ह्या गोलाकार मधल्या छिद्रामधून जिथे जिथे छिद्र असतील त्याच्यातच लाईट पास पुढे होणार आहे. जिथं छिद्र नसेल तो लाईट पास होणार नाही. जिथं पास होईल तो तुम्हाला आउटपुट देणार, जिथं नसेल तो आउटपुट देणार नाही. म्हणजे थोडक्यात तुम्हाला इथं ऑन ऑफ किंवा 0101 च्या स्वरूपात म्हणजे डिजिटल फॉर्म मध्ये तुम्हाला आउटपुट सिग्नल मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात काय की तुमच्या लक्षात येत असेल की एन्कोडर हा जवळपास डिजिटल फॉर्म मध्ये सिग्नल आउटपुट देत आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दोन्ही गोष्टीमध्ये एक तर तुमचा ऍब्सोल्यूट किंवा इन्क्रिमेंटल असणार आहे. तर त्या ऍब्सोल्यूट मध्ये काय होणार आहे की तुम्हाला कोण पण दर्शवणार आहे. आता हा जो पवनचक्की आहे तो किती कोणामध्ये आहे आणि किती फिरलेला आहे तर ते काउंट केलेलं आहे आणि प्लस तो किती कोणामध्ये तो सुद्धा दर्शवतोय. म्हणून याला ऍब्सोल्यूट रोटरी एन्कोडर म्हणतात. दुसरा जो प्रकार आहे इन्क्रिमेंटल रोटरी एन्कोडर, याच्यामध्ये तुम्हाला कोणाची गरज नाहीये, फक्त काउंट झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये अजून काय पाहिजे, अंतर, वेग आणि ठिकाण. तर एवढ्यासाठीच फक्त त्याचा वापर होणार आहे. त्यासाठी या इन्क्रिमेंटल रोटरी एन्कोडर्स तुमच्या या ब्रशलेस मोटर्स मध्ये त्याचा वापर केलेला आहे. तर एन्कोडर्स तुमच्या लक्षात आला असेल. त्या ठिकाणी बघा स्लॉट सेन्सर म्हणजे त्या स्लॉट मध्ये तुमचे दोन्ही असतात, ट्रान्समीटर, रिसिव्हर. इथं ट्रान्समीटर म्हणजे तुमचा एलईडी आहे आणि रिसिव्हर म्हणजे तुमचा फोटो ट्रान्झिस्टर, फोटो डायोड, एलडीआर, लाईट सेन्स करणारा जो काय वस्तू असेल तो इथं असणार. तर हे स्लॉट्स मध्ये आहेत, त्या याच्यामध्ये स्लॉट मध्ये बसवलेले असतात म्हणून याला स्लॉट सेन्सर म्हणतात. दुसरा एक प्रकार असतो रिफ्लेक्टिव्ह सरफेस. म्हणजेच काय की ट्रान्समीटर मधून, म्हणजे आता हा समजा एलईडी आहे, हा एलईडी आहे, तर एलईडी मधून प्रकाश ज्या वेळेला या रिफ्लेक्टिव्ह सरफेसवर आढळतो तर आढळल्यानंतर प्रकाश जो आहे, लाईट जे आहे ते परावर्तित होते, रिफ्लेक्ट होते आणि रिसिव्हरला येतं. हे परावर्तित होऊन रिसिव्हरला येतात. ट्रान्समीटर मधून पाठवलेला लाईट परत इकडे रिसिव्हरला येतो म्हणून याला म्हणतात रिफ्लेक्टिव्ह सरफेस. त्याचं सिमॅटिक सिम्बॉल दाखवलेला या ठिकाणी. तर एक स्लॉट सेन्सर आहे आणि एक रिफ्लेक्टिव्ह सेन्सर. आता हे दोन्ही जे आहेत त्याचे जे कुठे कुठे वापरलेले ते या ठिकाणी पहा, ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल. कंपनीज मध्ये तुम्ही बघितलेलं असेल की असे बॉटल्स तयार करणारी कंपनी आहेत, तर ते बॉटल्स किती तयार केलेले आहेत ते काउंट करण्यासाठी इथं असे स्लॉट सेन्सर्स असतात. त्या काही एका बाजूला प्रकाश पडत असते म्हणजे लाईट पास होत असते आणि इथं तुमचा रिसिव्हर असतो म्हणजे तुमचा फोटो डायोड, फोटो ट्रान्झिस्टर किंवा लाईट सेन्सर, लाईट सेन्स करणारा कोणताही कॉम्पोनंट इथं वापरलेला असते रिसिव्हरच्या ठिकाणी. आणि ट्रान्समीटरच्या ठिकाणी तुमचा एलईडी, लेझर लाईट असे काय एलईडीज वापरलेले असतात. ज्या वेळेला हा बॉटल पास होताना ज्या वेळेला तो अडथळा देईल त्यावेळेला तो हा सेन्स करणार, जिथे अडथळा नसेल तो सेन्स करणार नाही. म्हणजेच प्रत्येक वेळेला तो जसा जसा बॉटल तसं तो काउंट करत राहणार. अशा ठिकाणी स्लॉट सेन्सरचा वापर करतात. अजून फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन मध्ये सुद्धा स्लॉट सेन्सरचा वापर करतात. तसेच फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन बरोबरच आता सीडी प्लेयर्स, आता सीडी प्लेयर्स तुम्ही बघितलेला आहे. सीडी प्लेयर्स मध्ये हा सीडी आहे, तर सीडीला सुद्धा वाचताना कसं केलं जाते, लेझर बीम पाठवली जाते त्या सीडीच्या पृष्ठभागावर. ज्यावेळेला तुमचा लेझर याच्यावर आढळतो या सीडीच्या पृष्ठभागावर, तिथून ते लाईट परावर्तित करते. परावर्तित केलेला सिग्नल लाईट तो काय करते, हा रिसिव्हर. मग रिसिव्हर म्हणजे तुमचा फोटो डायोड, फोटो ट्रान्झिस्टर वापरलेला असते. मग ट्रान्समिट केलेला सिग्नल आणि परावर्तित झालेला लाईट, म्हणजे ट्रान्समिट केलेला लाईट, परावर्तित झालेला लाईट पुढे प्रोसेसिंगला दिलं जातं. आणि आता ह्याच्यामध्ये सीडी मध्ये तुमचा ऑडिओ सिग्नल पण असतात आणि व्हिडिओ सिग्नल पण असतात. मग हा प्रोसेसिंग करणार प्रोसेसर आणि आउटपुटला देणार, एक तर तुमचा स्पीकरला देईल साऊंड येण्यासाठी आणि एक मॉनिटरला देईल तुम्हाला पिक्चर बघण्यासाठी. अशा पद्धतीनं हे दोन प्रकार आहेत, जे सेन्सर्स जे आहेत लाईट सेन्स करणार आणि आउटपुट देणार आहे. तर एक स्लॉट सेन्सर बघितला आणि रिफ्लेक्टिव्ह सेन्सर बघितला. नेक्स्ट आहे एलव्हीडीटी, लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर. लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर म्हणजेच एलव्हीडीटी. त्याच्यामध्ये काय आहे की पहा, हा थोडक्यात एक डायग्राम दाखवलेला आहे एलव्हीडीटी.
आणि त्याचा हा कन्स्ट्रक्शन आहे, आतील कन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये एक फॅरेट कोर आहे, हा फॅरेट कोर आहे आणि एकूण 3 वाइंडिंग्स आहेत. प्रायमरीचं एक वाइंडिंग आहे, म्हणजे जवळपास ट्रान्सफॉर्मर सारखंच आहे. प्रायमरीचं एक वाइंडिंग आहे आणि सेकंडरीचे 2 वाइंडिंग आहेत, ए आणि बी. तर हे काय करते, द लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर, ऑल्सो कॉल्ड जस्ट ए डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर किंवा लिनियर व्हेरिएबल डिस्प्लेसमेंट ट्रान्सफॉर्मर और linear variable displacement transducer is a type of electrical transformer used for measuring linear displacement. रेषात्मक विस्थापन मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. आता हे सगळे जे पुढचे जे कंपाऊंड्स आहेत ते म्हणजे तुमच्या पोझिशनशी संबंधित आहे, कोणत्या स्थानामध्ये वस्तू आहे ते बघण्यासाठी, पाहण्यासाठी हा एलव्हीडीटीचा वापर केला जातो. तर हे कसं कार्य करते, तर समजा आता हा फॅरेट रॉड आहे, तर फॅरेट रॉड ज्या वेळेला बरोबर मध्यभागी असते तर या ठिकाणी एसी सप्लाय दिलेला असते. या ठिकाणी बघा, हा डायग्राम आहे कम्प्लीट एलव्हीडीटीचा. तर या ठिकाणी पहा की इथं तुम्ही प्रायमरीला सप्लाय दिलेला आहे आणि सेकंडरी अशी जोडलेत बघा, ES1 आणि ES2. तर इकडून इकडच्या बाजूला जोडले आणि इकडे आउटपुट घेतले आणि हे इकडे आउटपुट घेतले. 2 सेकंडरीचे टोक आहेत, 2 वाइंडिंग्स आहेत सेकंडरीचे आणि प्रायमरीचं एकच वाइंडिंग आहे. ज्या वेळेला हा कोर आहे, फॅरेट कोर, त्याला एक शाफ्ट जोडलेला असते आणि त्या शाफ्टच मागं पुढं सरकवणार आहे त्या कोरला. काय होते पहा, ज्या वेळेला हा कोर मध्यभागी असते तर ह्याच्यातनं हा जो एसी आहे तो बरोबर ह्या दोन्ही कॉइल्स मध्ये समान विभाग होऊन तुम्हाला आउटपुट 0 मिळते. आउटपुट तुम्हाला मिळताना एकदम आउटपुट 0 मिळणार आहे. म्हणजे समजा ES1 जेवढा असेल तेवढाच ES2 असेल तर ES1 मायनस ES2 म्हणजेच काय होणार आहे, 0. म्हणजे तुम्हाला काहीच मिळणार नाही. मग आता ज्या वेळेला तुम्ही हा सॉफ्ट आयर्न त्या शाफ्टच्या साह्याने तुम्ही इकडच्या बाजूला सरकवलं ह्या साईडला, तर काय होते पहा की हे सॉफ्ट आयर्न काय करतं किंवा हे फॅरेट रॉड काय करतं की जास्त प्रमाणात ह्या कॉइलला, ES1 कॉइल मध्ये जास्त प्रमाणात चुंबकीय क्षेत्र छेदले जातात. म्हणजे ES1 तुम्हाला जास्त आउटपुट मिळते कम्पेअर टू ES2. इथं तुम्हाला कमी आउटपुट मिळणार आहे, इकडं जास्त मिळणार आहे. म्हणजे इथं जो आउटपुट आहे E0 हे तुम्हाला काहीतरी इथं मिळणार आहे. म्हणजे हे ES1 जास्त असेल आणि हे कमी आहे म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह आउटपुट मिळणार आहे याच्यामुळं, म्हणजे हा इकडच्या बाजूला सरकल्यामुळं. आता ज्यावेळेला तुम्ही इकडच्या बाजूला सरकवाल, ह्या साईडला सरकवाल, आता इथं काय होणार आहे बघा, जो एसी जो सप्लाय इकडे येणार आहे तर तो हा फॅरेट रॉड काय करणार आहे, ES2 वर जास्त सप्लाय देणार आहे आणि इकडे तुम्हाला कमी सप्लाय देणार आहे. इकडे जास्त सप्लाय देणार आहे. कशामुळं, तर हा फॅरेट रॉड इकडच्या बाजूला आल्यामुळे. मग या ठिकाणी काय होणार आहे बघा, मायनस मध्ये सप्लाय तुम्हाला मिळणार. म्हणजे हे कमी असणार आणि हे जास्त, म्हणजे तुम्हाला मायनस मध्ये सप्लाय मिळणार आहे. म्हणजे बघा, पॉझिटिव्ह सप्लाय पण मिळते, निगेटिव्ह सप्लाय पण मिळते. थोडक्यात तुम्हाला आउटपुट एसी स्वरूपात मिळते आणि हे एसीच तुम्ही देताय, एसीच आउटपुट मिळणार आहे. तर हे कमी जास्त कसं मिळणार आहे, या फॅरेट रॉड हल्ल्यामुळे मिळणार आहे. तर हे हल्ल्यामुळे तुम्हाला आउटपुट तुम्हाला मिळते. यालाच म्हणतात लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सड्युसर. तर ते काय करतं, तुम्हाला डिस्प्लेसमेंट दाखवते किंवा ऍक्च्युली कुठल्या ठिकाणी आहे ते दर्शवते. तर ह्याचा वापर कुठे केलेला आहे बघा, याचा उपयोग औद्योगिक स्वचालन, विमान, टर्बाईन, उपग्रह, हायड्रॉलिक्स इत्यादी मध्ये केला जातो. इट इज युज्ड इन इंडस्ट्रियल ऑटोमेशन, एअरक्राफ्ट, टर्बाईन, सॅटेलाइट, हायड्रॉलिक्स इत्यादी मध्ये या एलव्हीडीटीचा वापर केला जातो. तर ह्याच्यात मेन शब्द आहे डिस्प्लेसमेंट, लिनियर डिस्प्लेसमेंट, रेषात्मक विस्थापन. तर हे पाहण्यासाठी तुम्ही या एलव्हीडीटीचा वापर करू शकता. एलव्हीडीटी मध्ये चुंबकीय रेषेचा वापर केलेला आहे, चुंबकीय क्षेत्राचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे हा तुमचा एलव्हीडीटी झालेला आहे. दुसरा आहे आता स्पीडशी रिलेटेड, गतीशी रिलेटेड आता हा कॉम्पाउंड आहे, तो म्हणजे टॅको जनरेटर. आता टॅको जनरेटर काय आहे बा, हा टॅको जनरेटर काय, इट मेजर्स द स्पीड इन RPM. म्हणजे आता जसं तुम्ही गाडी बघितली असेल आपल्या 4 व्हीलर 2 व्हीलरवर, तर असं गती दर्शवण्यासाठी असे मीटर असते की ज्याच्यावर असे आकडे असतात आणि गुणिले 1000 असं काय ते लिहिलेलं असते. तर हे RPM मध्ये, रेव्होल्युशन पर मिनिट मध्ये तुम्हाला आउटपुट दिसत असते. तर या ठिकाणी बघा, टॅको जनरेटर म्हणजे काय बघा, तर टॅको म्हणजे ग्रीक वर्ड आहे, मीन्स स्पीड, अँड जनरेटर मीन्स टू जनरेट EMF.
म्हणजे टॅको हा ग्रीक वर्ड आहे ज्याचा अर्थ आहे स्पीड, गती, अँड जनरेटर मीन्स टू जनरेट ईएमएफ. An electromechanical generator is a device capable of producing electrical power from mechanical energy, usually the turning of a shaft. आता यामध्ये काय केलं जाते पहा की आता हा टॅको जनरेटर आहे, इथं शाफ्ट आहे, त्या शाफ्टलाच काय जोडलेलं असते तुमचा, ज्या मोटरचा, ज्या मशीनचं तुम्हाला गती मोजायची आहे आरपीएम मध्ये, हे याला कपलिंग केलेलं असते. आणि हे जोडल्यानंतर हा टॅको जनरेटर काय करते, सप्लाय जनरेट करते, आणि तो सप्लाय तुम्हाला या व्होल्ट मीटरवर दिसणार आहे. आणि व्होल्ट मीटर काय करते की तुम्हाला स्पीड, गती दाखवत असते, आरपीएम, रेव्होल्युशन पर मिनिट या स्वरूपात. आता जेवढ्या स्पीडनं हा शाफ्ट फिरणार आहे तेवढ्याच शक्तीचा आउटपुट मिळणार आहे. म्हणजेच गती आणि हे व्होल्टेज समप्रमाणात म्हणजेच प्रोपोर्शनल मध्ये असतात. म्हणून हे डायरेक्टली जे इथं तुम्हाला मिळतंय तेच तुमचं आरपीएम मध्ये दर्शवले जातं. म्हणजेच जेव्हा लोड प्रतिकारशी कनेक्ट केलेले नाही, जनरेटरचे शाफ्टची गती प्रमाणानुसार व्होल्टेज निर्माण करतात, म्हणजे रफली प्रोपोर्शनल टू शाफ्ट स्पीड. तर हे कसे जोडलेले असतात, तर हे बघा, आता या ठिकाणी बघा एक मोटर आहे समजा, त्या मोटरचं तुम्हाला गती मोजायची आहे, तर हे तुमचा टॅको जनरेटर आहे समजा, तर इथं तुम्ही बघा कपलिंग केलेलं आहे, हे दोन्ही एकमेकाला जोडलेलं आहे. तर ज्या वेळेला हे फिरवलं जातं, मोटर ज्या वेळेला फिरवलं जातं, मोटर फिरतानाच हे सुद्धा फिरते आणि हे ऑटोमॅटिकली काय करते, एक जनरेटर सारखं कार्य करते. जनरेटर मधला जो हे जे पार्ट आहे हा फिरतो, आणि फिरल्यानंतर याच्यामध्ये दोन पद्धतीने होतं की आता समजा एक प्रकार आहे डीसी टॅको जनरेटर, आणि दुसरा प्रकार आहे तुमचा एसी टॅको जनरेटर. आता याच्यामध्ये काय होते बा, डीसी टॅको जनरेटर मध्ये काय होतंय की सेम कंडिशन, या डीसी मध्ये काय केलेलं असते की हे परमनंट मॅग्नेट्स आहेत, नॉर्थ आणि साऊथ हे परमनंट मॅग्नेट आहे, आणि त्याच्यामध्ये तुमचा हा आर्मेचर आहे. तर काय केलं जातं, फॅरेडेचा नियम, मागे झालेला फॅरेडेचा नियम काय म्हणते, एखाद्या चुंबकीय क्षेत्रामध्ये कॉईल फिरवले असता काय करतो, ते कॉईल चुंबकीय रेषाला छेदतं. तर मग या ठिकाणी काय केलं जातं, हे आर्मेचर फिरवलं जातं. कसं फिरवलं जातं की हे शाफ्ट जो आहे तो तुमच्या मोटरला जोडलेला असते. हे शाफ्ट तुम्ही त्या मोटरला जोडणार आहे, ज्या मोटरचं तुम्हाला स्पीड, गती मोजायची आहे. मग इथं तुम्ही ते शाफ्ट जोडणार, मग ते मोटर फिरली की हे तुमचं आर्मेचर फिरणार, आर्मेचर फिरला की चुंबकीय रेषा त्याच्यामध्ये छेदले जाणार, आणि या ठिकाणी एक सप्लाय निर्माण होणार आहे. त्याच्यामध्ये सप्लाय निर्माण झालेला जो सप्लाय तुम्हाला इथं दिसलं पाहिजे, दिसण्यासाठी काय केलं जातं, ह्या डायरेक्टली तुम्ही या आर्मेचरला ह्या वायरी जोडू शकत नाही. मग त्याच्यासाठी काय केलं जातं, हे जे उभे दिसतात हे असे निळ्या कलर मध्ये, हे कम्युटेटर लक्षात घ्या, कम्युटेटर. मग कम्युटेटरला ह्याच्या बरोबर जोडण्यासाठी, मीटर बरोबर जोडण्यासाठी इथं हे जे चौकोनी छोटे छोटे दिसत आहेत हे तुमचे ब्रशेस आहेत, लक्षात घ्या, ब्रशेस, हे ब्रश आहेत. मग जसं कम्युटेटर फिरतं तसं ह्या ब्रश मध्ये कॉन्टॅक्ट होतो, आणि कॉन्टॅक्ट मग आउटपुट तुम्हाला इकडं या व्होल्ट मीटरवर त्याची रिडिंग पाहायला मिळते. कम्युटेटरचं काम काय, की तुमचा जो आर्मेचर मध्ये एसी सप्लाय जनरेट झालेला असतो, तो एसी सप्लायचं डीसी मध्ये रूपांतर हा कम्युटेटर करत असतो. कम्युटेटर तुम्हाला एकाच दिशेने वाहणारा प्रवाह तुम्हाला देणार आहे, आणि ब्रशच्या आउटपुटला तुम्हाला डीसी सप्लाय मिळणार, आणि ह्या मुव्हिंग कॉइल मीटरला जे काय व्होल्टेज असेल ते म्हणजेच तुमचं काय असणार आहे, डायरेक्टली स्पीड आरपीएम मध्ये, रेव्होल्युशन पर मिनिट मध्ये. हे टीसी टॅको जनरेटर. तसंच एक एसी टॅको जनरेटर मध्ये काय, याच्यामध्ये काय होते की सेम तेच आहे, फक्त ह्याच्यामध्ये इथं तुम्ही काय केले की कॉईल फिरवले, आणि मॅग्नेट तुमचा परमनंट मॅग्नेट आहे. इथं काय केलंय, कॉईल तुमची स्थिर ठेवलेली आहे, म्हणजे कॉईलला तुम्ही कनेक्शन केलं आउटपुटला, आणि मॅग्नेट फिरवलाय. म्हणजेच काय की हे ब्रशलेस मोटर आहे, लक्षात घ्या, ब्रशलेस जनरेटर आहे, ब्रशलेस. तर या ठिकाणी मॅग्नेट फिरवलाय, या टॅको जनरेटर मध्ये मॅग्नेट फिरवलाय. मग मॅग्नेटला एक शाफ्ट जोडलेला असते, आणि त्या शाफ्टला ज्या मोटरचं स्पीड मोजायचं त्या शाफ्टला ते कपलिंग केलेलं असते. मोटर फिरलं की हे तुमचं मॅग्नेट फिरणार आहे, मॅग्नेट फिरला की चुंबकीय रेषा या कॉईलला कट होणार आहे, त्या कॉईलला कट झालेला सप्लाय तुमचा एसी असणार आहे. तर एसी झाल्यानंतर
हा सप्लाय तुम्हाला मीटरला जोडायचं म्हणलं तर मीटरला तुम्हाला डीसीच पाहायला मिळाला पाहिजे. मग या ठिकाणी मध्ये काय जोडलंय बघा, ब्रिज रेक्टिफायर जोडलं. ब्रिज रेक्टिफायर आहे, फिल्टर कॅपॅसिटर आहे, प्युअर डीसी तुमच्या या मूव्हिंग कॉइलला मिळणार आहे. म्हणजे तुमचा जो टॅको जनरेटर आहे तो तुमचा स्पीड, किती स्पीड मध्ये मोटर फिरत आहे किंवा गाडी किती स्पीड मध्ये चाललेली आहे ते डायरेक्टली तुम्हाला डिस्प्ले करते. मग आता इथं समजा तुम्ही एक्झाम्पल आधी या पॉइंटर मध्ये बघितलं, हा पॉइंटर समजा या 2 ला आला तर व्होल्टेज तुम्हाला समजा इथं ते दाखवत आतमध्ये व्होल्टेज वाहत असते, दाब निर्माण होत असते, पण तो तुम्हाला पॉइंटर दिसताना इथं दिसणार. आणि आता ह्या पॉइंटरला आलाय तर हे किती असणार आहे, तो 2 × 1000, 2 × 1000 म्हणजेच याचा आरपीएम आहे 2000 आरपीएम, 2000 आरपीएम. तेच समजा तुम्ही इकडे 5 ला धरलं तर 5 मध्ये काय दाखवणार आहे, 5 × 1000 म्हणजे 5000 आरपीएम न गाडी पळत आहे. तर अशा गतीनं तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता. तसंच हे अॅनालॉग झाला तुमचा डिस्प्ले. तसंच डिजिटल पण आहेत असे टॅकोमीटर्स, की इथला जो पुढचा जो शाफ्ट आहे हा शाफ्ट, तर ह्याच्यामध्येच तुमचा जनरेटर आहे, टॅको जनरेटर ह्याच्यामध्येच आहे. आणि हा जो शाफ्ट आहे तो शाफ्ट काय केला जातो, या शाफ्टच्या इथं जोडला जातो. काय काय वेळेला लेझर पण असतात आणि डायरेक्टली हा शाफ्ट काय काय वेळेला डायरेक्टली ह्याला जोडला जातो. म्हणजे जसं हे फिरल तसं हे सुद्धा फिरणार आहे. आता अलीकडे लेझरचे पण आलेले आहेत, की लेझर डायरेक्टली ह्याच्यावर सोडायचं, एक पेपर चिटकवलं जातं रिफ्लेक्टरसाठी, त्याच्यावर असं चिटकवलं जातं आणि ह्याच्यातनं लेझर बीम सोडली जाते, ह्याच्यावर प्रकाश पडला जातो आणि जसं हे फिरल तो आउटपुट तो सेन्स करणार आणि तुम्हाला डिजिटल फॉर्म मध्ये आरपीएम दाखवणार, रेव्होल्युशन पर मिनिट. तर अशा पद्धतीने तुम्ही टॅको जनरेटरचा वापर स्पीड मोजण्यासाठी केला जातो. तुमच्या लक्षात आलं असेल की टॅको जनरेटरचा वापर कशासाठी केलेला आहे. तर टॅको जनरेटरचा वापर स्पीड, गती मोजण्यासाठी केला जातो. तर आता बरेच कंपन्यांमध्ये तुम्हाला बरेच मशीनचे गती मोजावं लागतात, तर त्या ठिकाणी या टॅको जनरेटरचा वापर केला जातो. मग त्याच्यात 2 प्रकार सांगितले, एसी टॅको जनरेटर, डीसी टॅको जनरेटर. नेक्स्ट वस्तू आहे स्पीडशी आणि गतीशी रिलेटेड, ती आहे डॉपलर सेन्सर, डॉपलर इफेक्ट, डॉपलर सेन्सर. तर हे काय पाहूया, डॉपलर म्हणजे काय. तर तुम्ही बरेच वेळा बघितलेलं असेल की आता सध्या आता कोरोनाच्या याच्यामध्ये तुम्हाला जास्त करून बाहेर बघा अँब्युलन्सचा आवाज येत असेल कंटिन्यू सारखा. तर बघा मध्ये आधी अँब्युलन्सचा आवाज येत असतो. अँब्युलन्स ज्या वेळेला आपल्या जवळ येत असते तर त्यावेळेला त्याचा आवाज जास्त येत असतो. अँब्युलन्स ज्या वेळेला आपल्यापासून लांब जातो त्यावेळेला त्याचा आवाज एकदम कमी येत असते. म्हणजेच काय, ज्या वेळेला अँब्युलन्स आपल्या जवळ येते तर त्याचा जो साऊंड आहे आपल्या कानाला एकदम जास्त प्रमाणात ऐकू येत असते, त्याची पिच हाय असते, म्हणजेच फ्रिक्वेन्सी हाय असते, म्हणजेच तुम्हाला तो लाऊडली ऐकू येतो. पण तेच तुम्ही समजा जेव्हा लांब जातं तर त्याची पिच कमी होते, फ्रिक्वेन्सी कमी होते आणि तुम्हाला आवाज येताना सुद्धा एकदम कमी आवाज येत असतो. ह्या इफेक्टला डॉपलर इफेक्ट असे म्हणतात. आणि ह्या डॉपलर इफेक्टच्या साहाय्याने गाडीची गती सुद्धा मोजली जाते किंवा ती वस्तू कुठे आहे हे सुद्धा चेक करता येते, किती अंतरावर हे सुद्धा चेक करता येते या डॉपलर इफेक्टच्या साहाय्याने. आता या ठिकाणी बघा की तुम्हाला हे दाखवत असतील बघा की समजा याच्यातनं एक काही अल्ट्रासॉनिक वेव्स किंवा ऑडिओ सिग्नल्स पास केलेत आणि ह्या हलणाऱ्या वस्तूवर आढळले तर परावर्तित झालेलं सिग्नल परत हा रिसिव्ह करतो. मग आता समजा हा ट्रान्समीटर रिसिव्हर मधला सिग्नल जवळ असेल, म्हणजे वस्तू आणि ट्रान्समिटेड सिग्नल मधून हे अंतर कमी असेल तर तुम्हाला जास्त सिग्नल्स मिळणार, म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल मिळणार. आणि जेवढं तो लांब असेल तेवढा लो फ्रिक्वेन्सी सिग्नल. आणि याच्यावरनं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तर कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर एक एक्झाम्पल्स दिलेत की समजा असं एक जहाज आहे, एक जहाज चाललेलं आहे आणि समजा जहाजातून तुम्ही एक अल्ट्रासॉनिक वेव्स तुम्ही खाली समुद्राच्या आतमध्ये खालच्या बाजूला तुम्ही समजा सिग्नल्स पाठवले, हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल. तर या ठिकाणी बघा, तर एफटी आहे आणि एफआर आहे. एफटी म्हणजे तुमचा ट्रान्समिटेड फ्रिक्वेन्सी आणि परावर्तित झालेला सिग्नल म्हणजेच तुमच्या रिसिव्हर फ्रिक्वेन्सी. मग ज्यावेळेला तो सिग्नल खाली जाते तळातून परत तो परावर्तित होऊन वरती येतं परत. मग आता समजा दोन्हीची फ्रिक्वेन्सी एकसारखी असेल, हे दोन्हीचे फ्रिक्वेन्सी सिग्नल एकसारखे असेल तर तो काय दर्शवतोय, शिप इज स्टॉप, म्हणजे जागेवर जहाज आहे.
असं इफेक्ट जाणवतो की बाबा शिप इज स्टॉप, म्हणजे दोन्हीची फ्रिक्वेन्सी एकसारखी आहे. पण तू समजा ट्रान्समिटेड फ्रिक्वेन्सी आणि रिसिव्हर फ्रिक्वेन्सी मध्ये असा बदल झाला, म्हणजे ट्रान्समिटेड फ्रिक्वेन्सी जास्त आहे आणि रिसिव्हर फ्रिक्वेन्सी कमी आहे, तर तो जहाज पुढे चाललाय, पुढे म्हणजे मुव्हिंग हेड, म्हणजे तो पुढे चाललेला आहे. आणि त्याचं उलट झालं की ट्रान्समिटिंग फ्रिक्वेन्सी, सॉरी इथं रिसिव्हिंग फ्रिक्वेन्सी आहे, लक्षात घ्या, हे FR आहे, FR रिसिव्हिंग फ्रिक्वेन्सी, म्हणजे रिसिव्हिंग फ्रिक्वेन्सी ट्रान्समिटिंग फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त असेल, म्हणजे परावर्तित झालेला फ्रिक्वेन्सी ह्या ट्रान्समिटेड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त असेल त्यावेळेला तो पुढे असणार आहे. आणि ज्यावेळेला ट्रान्समिटिंग फ्रिक्वेन्सी, पाठवलेली फ्रिक्वेन्सी आणि परावर्तित फ्रिक्वेन्सी पेक्षा ते जास्त असेल तर तो काय होतोय, उलट्या दिशेने वाहत आहे. असे तुम्ही चेक करू शकता या डॉपलर इफेक्टच्या साह्याने. त्यालाच म्हणतात डॉपलर इफेक्ट. आणि या डॉपलर इफेक्टच्या साह्याने तुम्ही असं कॅल्क्युलेशन करू शकता की वस्तू कुठे आहे. आता अलीकडे तुमच्या याच्यामध्ये आता बरेच वेळेला आता आम्ही सुद्धा बघतो किंवा ज्या वेळेला गाड्या पास होत असतात हायली, आता इव्हन एक्सप्रेस हायवेवर, आता अलीकडे गाड्यांचे स्पीड बघितलं जातं की किती गतीनं तो गाडी पळत आहे. आता अलीकडे कसं झालंय की तुम्हाला डायरेक्टली असं कोण एक्सप्रेस हायवेवर असं आडो येऊन कोण थांबवत नाही की तुम्ही 80 किंवा 100च्या स्पीडनं चाललाय आणि फाईन भरा. आता तिथं समजा बोर्ड लावलेला असतं 80च्या स्पीडनं चाला, पण तुम्ही चालवत असता 120च्या स्पीडनं, मग त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली कळत नाही किंवा तुम्ही काहीतरी स्पीड वाढवलेला आहे आणि तुम्हाला आता काहीतरी बिल येणार आहे. मग आता सध्या काय होतं की हायटेक जमाना आहे, तुम्हाला डायरेक्टली तो गाडी नंबर, तुमचा पत्ता बित्ता सगळं त्यांना मिळतं आणि डायरेक्टली तुम्हाला जो बिल आहे, पावती जी आहे, डायरेक्ट तुमच्या घरपोच होते रजिस्टर एडीनं. आणि तिथं तुम्हाला कंपल्सरी त्याची पावती फाडली जाते आणि फाडावंच लागते. तर ह्याच्यासाठी तुम्ही किती स्पीडनं चाललाय त्याच्यासाठी आता अलीकडे तुमच्या डॉपलर इफेक्टच्या साह्याने पोलीसवादी पण काय करतात, आता डायरेक्टली चेक करतात की बाबा तुमची गाडी किती स्पीडनं चाललेली आहे. तर ती मोजण्यासाठी एक सिंपल कॅल्क्युलेशन या ठिकाणी दाखवलंय. त्याच्यासाठी एक उदाहरण घेतलेलं आहे पहा, की समजा इफ ए पोलिसमॅन हॅज ट्रान्समिटेड ए अल्ट्रासॉनिक वेव्ह. आता एक पोलिसमॅन आहे की तो काय करतोय, एक अल्ट्रासॉनिक वेव्ह ट्रान्समिट करतोय, वेव्ह दॅट इज व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी दॅट कॅनॉट बी हर्ड बाय ह्युमन इयर. आपल्या कानाने ते ऐकू शकत नाही, एवढा हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल असते. आणि त्याची फ्रिक्वेन्सी समजा 1034 हर्ट्ज. आणि ऍट द रिसिव्ड फ्रिक्वेन्सी, ज्या वस्तूवर जाऊन आढळणार आहे, म्हणजे आता कारची तुम्ही समजा बघणार आहात किती स्पीडनं चालले, तर त्याच्यावर आढळून जी माघारी येणारी जी फ्रिक्वेन्सी आहे ती आहे 1050 हर्ट्ज. तर काय कॅल्क्युलेट करायचं, व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ कार, तर कार किती स्पीडनं पळत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ऍट 20 डिग्री सेंटीग्रेड और 68 डिग्री फॅरनहाइट इज 344 मीटर पर सेकंड. ह्या कॅल्क्युलेशन साठी तुम्हाला व्हेलॉसिटी ऑफ साऊंडची गती लागणार. साऊंडची गती आहे 344 मीटर पर सेकंड. पण हे कधी शक्य आहे, ज्या वेळेला तुमच्या हवामध्ये हा तापमान असेल 20 डिग्री सेंटीग्रेड, म्हणजे तुमच्या वातावरणामध्ये 20 डिग्री सेंटीग्रेड किंवा 68 डिग्री फॅरनहाइटचं तापमान असेल, त्यावेळेला ह्या स्पीडनं, म्हणजे ही स्पीड स्थिर नाही, हे बदललं, तापमान बदललं की स्पीड सुद्धा बदलणार आहे. तर आपण अंदाजे घेतलंय की 20 डिग्री सेंटीग्रेडला 344 मीटर पर सेकंड साऊंड वाहत आहे. आता ह्याच्यावरच तुमचा तो फ्रिक्वेन्सी ट्रान्समिट अँड रिसिव्हर सिग्नल ह्याच्यावर असणार आहे. मग ते कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे एफ बरोबर एफ नॉट कंसात VS छेद VS मायनस V नॉट. म्हणजे काय की एफ इज रिसिव्ड फ्रिक्वेन्सी, एफ म्हणजे तुमची परावर्तित फ्रिक्वेन्सी, एफ नॉट म्हणजे ट्रान्समिटेड फ्रिक्वेन्सी, जे तुमचा पोलीस ट्रान्समिट करणार आहे. नंतर VS म्हणजे तुमची व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आणि V नॉट व्हेलॉसिटी ऑफ मुव्हिंग ऑब्जेक्ट, म्हणजे तुमचा जो कार आहे किती स्पीडनं पळायला लागली आहे ते तुम्ही कॅल्क्युलेट करणार. तर तुम्हाला काय काय दिले पहा, तर एफ बरोबर काय दिले, तुमचा 1050 हर्ट्ज आहे. एफ नॉट किती दिले, ट्रान्समिटेड फ्रिक्वेन्सी 1034 मेगाहर्ट्ज. आणि VS किती दिले, 344 मीटर्स पर सेकंड. आपल्याला काढायचंय V नॉट. तर सोल्युशन पाहूया. आता फॉर्म्युला मध्ये आपण डायरेक्टली आता एफ घेतला 1050, एफ नॉट घेतला 1034, VS घेतला 344, VS मायनस V नॉट घेतला 344 वजा V नॉट. आता याचं कॅल्क्युलेशन कसं होणार पहा, की हे जे मी आहे, आता इथं गुणाकार असल्यामुळं, इथं गुणाकार आहे लक्षात ठेवायचं आहे, इथं गुणाकार आहे म्हणून काय होणार आहे, ही जी अख्खी संख्या आहे ते डायरेक्ट इकडच्या बाजूला येणार आहे, लेफ्ट हँड साईडला LH ला.
LHS ला, तर या ठिकाणी काय होणार बघा, 1050 गुणिले 344 व्ही नॉट, सॉरी 344 वजा व्ही नॉट बरोबर. आता राहिलं इथं किती, 1034 गुणिले 344. आता ह्याचं कॅल्क्युलेशन कसं होणार बघा, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार होणार प्लस ह्याचा आणि ह्याचा गुणाकार होणार. म्हणजे 1050 गुणिले 344 किती आलं, 3,61,200 वजा 1050 गुणिले व्ही नॉट वजा 1050 व्ही नॉट बरोबर. आता ह्या दोन्हीचं गुणाकार 1034 गुणिले 344 किती आलं, 3,55,796. आता ह्याचं कॅल्क्युलेशन कसं होते पहा, आता इथं वजा आहे म्हणजे हे इकडच्या बाजूला गेलं तर काय होणार आहे, मायनस होणार. आता ही संख्या हाय असंच इथं ठेवा, मायनस 1050 व्ही नॉट बरोबर ही संख्या हाय असंच इथं लिहिलेलं आहे, 3,55,796 वजा इकडच्या बाजूला गेले म्हणजे इथं अधिक आहे, इथं वजा होणार आहे मायनस 3,61,200. आता ह्याची दोन्हीची वजाबाकी करा, उत्तर येणार आहे 5,504. आता मायनस का आले, तर ह्याची संख्या जास्त असल्यामुळं ह्याचं चिन्ह आहे वजा, म्हणून इथं वजा. ऍक्च्युली काय होणार आहे, इथं वजा म्हणजे येणारी संख्या पॉझिटिव्ह मध्येच येणार आहे. मग व्ही नॉट बरोबर काय होणार आहे, 5,504 भागिले खालच्या बाजूला जाणार आहे, इथं गुणिले असल्यामुळे खाली जाणार आहे. ज्यावेळेला वजाबाकी असते तर डायरेक्ट इकडच्या बाजूला शिफ्ट होते. आता हे काय होणार आहे, डायरेक्टली छेदला जाणार आहे 1050. मग काय होणार आहे, याचं भागाकार केलं तर उत्तर येते 5.24 मीटर्स पर सेकंड. तर ज्या फ्रिक्वेन्सीचं सिग्नल तुम्हाला मिळाले अशा पद्धतीचं, तर तुम्ही जे कारची स्पीड पाहताय त्याची कारची स्पीड आहे 5.24 मीटर्स पर सेकंड. अशा पद्धतीनं या डॉपलर इफेक्टच्या साह्याने तुम्ही त्या एका कारची गती, कोणत्याही वस्तूची गती चेक करू शकता. इव्हन तुमचं आता विमान उडत आहे तर ते विमान उडताना विमान सुद्धा किती गतीनं चाललेलं आहे, विमानचं अंतर किती आहे, हे सुद्धा तुम्ही ह्या डॉपलर इफेक्टच्या साह्याने कॅल्क्युलेट करू शकता. तर ते डॉपलर इफेक्ट काय आहे आणि ते काय करते तेवढंच आपल्याला पाहिजे, किंवा ही काय करते. पण तरी सुद्धा मी त्याच्यात नाही कॅल्क्युलेशन बघितलं, तुम्हाला दाखवलं की बाबा हे ऍक्च्युली कसं स्पीड कॅल्क्युलेट करते. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल, डॉपलर इफेक्ट, डॉपलर इफेक्ट. ओके, नेक्स्ट. आता साऊंडशी रिलेटेड काय कॉम्पोनंट्स आहेत, साऊंडशी रिलेटेड आहे कार्बन मायक्रोफोन. आता मागं पण बरेच वेळा आपलं झालेलं आहे की मायक्रोफोन ऍक्च्युली काय करतं. तर मायक्रोफोन काय करतं की इट रिसिव्स साऊंड अँड इट कन्वर्ट्स इनटू सिग्नल. म्हणजे तो साऊंड घेतो आणि सिग्नल मध्ये रूपांतर करतो. मग सिग्नल मध्ये रूपांतर करण्यासाठी असं काय अरेंजमेंट असते, अरेंजमेंट मध्ये काय पहा की इथं पुढच्या बाजूला एक डायफ्राम असते, एक पातळ एकदम पेपर कोन असते, डायफ्राम ज्याला म्हणतात, पुढच्या बाजूला तिथं म्हटले बघा कोन. आणि ह्या मध्ये जे छोटे छोटे कण असतात त्याला म्हणतात कार्बन ग्रॅन्युल्स. आणि हे दोन धातूच्या प्लेटच्या मध्ये असते. एक धातूचा प्लेट हलत असतो म्हणजे तो कोन बरोबर डायफ्राम बरोबर जोडलेला असते, आणि दुसरा फिक्स्ड असतो. त्या फिक्स्डला पण एक टोक जोडलेलं असते आणि ह्या मुव्हेबलला पण एक टोक जोडलेलं असते, आणि त्याच्यामध्ये त्या कॉइलच्या मध्ये बॅटरी जोडलेली असते. आणि इथे एक ट्रान्सफॉर्मर असते, या कॉइलचा प्रायमरी आणि हा सेकंडरी. आउटपुट तुमच्या ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुटला मिळतं. आता हे तुम्ही म्हणाले की ट्रान्सफॉर्मर इथं का वापरलाय, तर लक्षात घ्या तुमचा जो ऑडिओ सिग्नल आहे, ऑडिओ सिग्नल तो तुमचा एसी स्वरूपात असते. ट्रान्सफॉर्मर असा एक कॉम्पोनंट आहे की तो एसी दिला तो एसीच आउटपुट देणार आहे. पण तुम्ही मला इथं जर डीसी दिलाय तर हे डीसीचाच कन्व्हर्शन एसी मध्ये होणार आहे. आणि हे कसं होणार आहे, त्या कार्बन ग्रॅन्युअल्स मुळे होणार आहे. तर ते कसं होणार आहे त्याचं आपण जरा वर्किंग पाहूया. तर काय होतं याच्यामध्ये पहा की ज्या वेळेला आपण ह्या माईकच्या समोर, म्हणजे आता हा माईक आहे, इथं हा माईक आहे, आणि ह्या माईकच्या समोर तुम्ही काहीतरी बोलणार आहे, तर माईकच्या समोर बोलणार आहे म्हणजे त्याच्या पुढे हा कोन असते म्हणजे डायफ्राम, पडदा असतो. त्या पडद्यावर किंवा त्या कोनवर, त्या डायफ्रामवर तुम्ही बोलताय. तर बोलल्यानंतर तुमचे जे साऊंड तरंगे आहेत, आवाजाची तरंगे हवेत तरंगात जाऊन ह्या कोनवर जाऊन आदळतात. आदळलं की हे हलत असते, म्हणून हे काय होतं, एकदा तुम्ही बोलला की समजा तुम्ही जास्त प्रमाणात बोलला तर हे असं जाते आतमध्ये, परत बाहेर येतं. म्हणजे तो आतमध्ये जाते, कॉम्प्रेस करतं आणि परत मोठं होतं. म्हणजे तो आत जाऊन परत बाहेर येतं. जेव्हा तो आत जातो तर ह्या कार्बन ग्रॅन्युअल्सला, या कार्बनच्या कणांना तो काय करतो, कॉम्प्रेस करतो. कॉम्प्रेस झाला
आणि मोठा झाला, जागा परत मोठी झाली की ह्यातला रेजिस्टन्स, या दोन टोकामधला रेजिस्टन्स कमी जास्त होतो. या दोन प्लेट मधले रेजिस्टन्स कमी जास्त होतो या कार्बन ग्रॅन्युअल्स मुळे. आणि जसा विरोध कमी जास्त होतो तर सप्लाय सुद्धा काय होतो, कमी जास्त होतो. म्हणजे जसं जसं तुम्ही बोलाल तसं हे हा कॉम्प्रेस होणार, परत रेअरफॅक्शन होणार, कॉम्प्रेस होणार, परत रेअरफॅक्शन होणार. कॉम्प्रेस म्हणजे इथं दाबलं जाणार आतमध्ये, आणि रेअरफॅक्शन म्हणजे परत मागे येणार. जसं जसं तुम्ही बोलत जाणार तसं तसं तो ह्याचा रेजिस्टन्स कमी जास्त होणार. आणि जसं जसं रेजिस्टन्स कमी जास्त होईल, बॅटरी मधला निर्माण होणारा जो सप्लाय या कॉईल मध्ये तो कमी जास्त मिळणार. म्हणजेच तो एसी स्वरूपात मिळणार. म्हणजे डायरेक्टली तो डीसीचा एसी मध्ये रूपांतर होणार. आणि मग हा ट्रान्सफॉर्मरचा सेकंडरी जो आउटपुटला जोडले तो तुम्हाला इथं ऑडिओ सिग्नल देणार. इथं तुम्ही साऊंडच्या स्वरूपात बोलणार आहे आणि इथं तुम्हाला डायरेक्टली सिग्नल मिळणार. आणि मग हे सिग्नल तुम्ही पुढे प्रोसेसिंगला ऍम्प्लिफिकेशन करायचं असेल तर ऍम्प्लिफिकेशनला देऊ शकता. आणि मग परत तो ऐकायचा असेल मग पुढे परत तो कुठं स्पीकरला जोडला जातो जिथं तुम्हाला ते ऐकायचं आहे. तर या ठिकाणी बघा, ह्याचं तुम्हाला मराठीमध्ये पाहायचं असेल तर या ठिकाणी बघा, कार्बन मायक्रोफोन, ज्याला कार्बन बटन मायक्रोफोन किंवा बटन मायक्रोफोन किंवा कार्बन ट्रान्समीटर असेही म्हणतात. हा मायक्रोफोनचा एक प्रकार आहे. ट्रान्सड्युसरचा जो ध्वनीला विद्युत ऑडिओ सिग्नल मध्ये रूपांतरित करतो. यात कार्बन ग्रॅन्युअलच्या द्वारे विभक्त केलेल्या दोन धातूचे प्लेट्स असतात. आणि हे कार्बन ग्रॅन्युअल जे असतात ते कशाचे असतात बघा, तर ते आहेत कोळसा, लाकूड आणि नारळाचे कवच. लक्षात घ्या, त्या वस्तूंचे कार्बन ग्रॅन्युअल एकदम लहान लहान कण त्या ह्या वस्तूपासून बनवलेले असतात. आणि हे काय करतात, रेजिस्टन्स कमी जास्त तयार करतात जसं जसं तुम्ही बोलता. आणि हे तयार झालेले रेजिस्टन्स कमी जास्त मुळे त्या बॅटरी मधनं या कॉईलला मिळणारा सप्लाय तो कमी जास्त मिळतो. कमी जास्त मिळतो म्हणजेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत असते. म्हणजेच तो एसी स्वरूपात मिळत असते. आणि एसी स्वरूपातला सिग्नल तुम्हाला आउटपुटला मिळते. आणि तो एसी स्वरूपातला सिग्नल म्हणजेच तुमचा ऑडिओ सिग्नल असतो. अशा प्रकारे हा कार्बन मायक्रोफोन कार्य करतो साऊंडशी रिलेटेड. म्हणजेच बघा, हा ट्रान्सड्युसर म्हणजेच काय, तो साऊंडचा रूपांतर साऊंड सिग्नल मध्ये करतो. म्हणजेच हा पण एक प्रकारचा ट्रान्सड्युसर आहे. लक्षात आलं असेल तुमच्या कार्बन मायक्रोफोन कसा कार्य करत आहे. जुन्या काळातला हा मायक्रोफोन आहे. आता तर एकदम ऍडव्हान्स आलेला आहे, कॉर्डलेस मायक्रोफोन्स आलेले आहेत. दुसरा पार्ट आहे साऊंडशी रिलेटेड. आणि दुसरा अजून एक वस्तू आहे तो म्हणजे पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट किंवा पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट काय आहे वा, पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट सुद्धा एक ट्रान्सड्युसर आहे. तो काय करतं, इट कन्वर्ट्स प्रेशर एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे दबाव ऊर्जा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित करतो. आता या ठिकाणी सुद्धा पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये हा जो पिझो शब्द आहे, पिझो हा ग्रीक शब्द आहे, त्याला ढकलणे म्हणतात. आणि दुसरा आहे त्या पिझोलाच पिझियन म्हणतात. पिझियनचे दोन अर्थ आहेत, प्रेस आणि स्क्वीज, म्हणजे दाबा आणि पिळा. हे जो अर्थ आहे ह्याचा वापर ह्या पिझो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये केलेला आहे. की याच्यामध्ये दोन पद्धतीनं तुम्हाला डायरेक्टली, म्हणजे आता हे क्रिस्टल्स कसे असतात बघा, असे पिझो क्रिस्टल्स असतात त्रिकोणी आकारामध्ये. तर हे कसं कार्य करतात की ह्याच्यावर तुम्ही स्वतः फिजिकली टच केलं तरी ते डायरेक्टली तुम्हाला विद्युत सप्लाय निर्माण करून देतं डायरेक्टली. ही एक पद्धत आहे की तुम्ही ह्याला बाहेरून काहीतरी प्रेशर द्यायचं किंवा तुम्ही बोटानं प्रेशर दिला तरी तो विद्युत सप्लाय निर्माण करणार आहे. आणि दुसरी पद्धत आहे, तुम्ही समजा ह्याला सप्लाय दिला, सप्लाय देऊन सुद्धा त्याला तुम्ही डायरेक्टली याच्या भोवती सप्लाय निर्माण करतो. डायरेक्टली हे क्रिस्टल सप्लाय निर्माण करतात. आता हे क्रिस्टल मध्ये काय असते, त्या क्रिस्टल मध्ये काय असते, अशा स्वरूपात क्रिस्टल असते. तर त्या क्रिस्टल मध्ये काय असते, तर पायझो इलेक्ट्रिक पदार्थ म्हणजे पॉलिक्रिस्टलाइन सामग्री जी लीड, झिरकोनेट, टायटॅनिट किंवा PZT असते. कामगिरीची इच्छित पातळी साध्य करण्यासाठी लीड म्हणजे PB आणि झिरकोनियम ZR आणि टायटेनियम TI पदार्थ सह एकत्र केले जातात. तर असे मटेरियल पदार्थ असतात
त्या क्रिस्टलमध्ये, आणि त्या क्रिस्टलच्या नुसार तुम्ही दोन पद्धतीनं तुम्हाला त्या ह्याच्यामधनं डायरेक्टली विद्युत सिग्नल मिळू शकते. म्हणजे प्रेशर, दबाव ऊर्जा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते. तुम्ही प्रेशर दिला त्याचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये. मग ते दोन पद्धतीमध्ये, एक तर तुम्ही डायरेक्ट स्वतःहून हाताच्या साह्याने प्रेशर देऊन तुम्ही करू शकता त्याला, आणि दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही त्याला सप्लाय दिला, ते सप्लाय दिल्यानंतर सुद्धा तो आउटपुट तुम्हाला देणार आहे, विद्युत सिग्नलच्या स्वरूपात आउटपुट देणार आहे. आता ह्या ह्या पिझो इलेक्ट्रिक इफेक्टचा वापर कुठे करतात, तर हे क्रिस्टल्स असतात, क्वार्ट्ज क्रिस्टल्स, हे कुठे कुठे वापरलेत, तरी बघा लाइटर्स मध्ये ह्याचा वापर केलेला आहे. बघा गॅस लाइटर्स, पिझो इलेक्ट्रिक एलिमेंट्स गॅस लाइटर्स मध्ये याचा वापर केलेला आहे. बरेच वेळा बघितलं असेल बघा, गॅस लाइटर्स असतात तर ह्याच्यामध्ये पिझो इलेक्ट्रिक एलिमेंट असते. नंतर तुमच्या मायक्रोफोन्स मध्ये सुद्धा पिझो इलेक्ट्रिक मायक्रोफोन्स पण आहेत, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही ह्याच्यावर या डायफ्रामवर, मगाशी जसं आपण कार्बन मायक्रोफोन बघितला तसंच पिझो इलेक्ट्रिक मायक्रोफोन्स पण आहेत. त्या डायफ्रामवर तुम्ही बोलला की ह्या दोन धातू, हे जो एक कनेक्शन आहे डायफ्रामचा, तो डायफ्रामचा कनेक्शन डायरेक्टली या क्रिस्टलला जोडलेला असतो, पिझो क्रिस्टलला. तुम्ही जसं बोलाल तो क्रिस्टल ह्याच्यावर दाब देणार, प्रेशर देणार, क्रिस्टल काय करणार आहे, सिग्नल तयार करणार, आणि तो सिग्नल डायरेक्टली तुमचा काय असणार आहे, ऍडिओ सिग्नल. तर हा पिझो इलेक्ट्रिक मायक्रोफोन. तसंच घड्याळामध्ये सुद्धा लक्षात घ्या, हे क्वार्ट्ज क्रिस्टल वस्तू वापरलेलं असते. क्वार्ट्ज क्रिस्टल, हे बघा क्वार्ट्ज क्रिस्टल. तर हा डायरेक्टली सिग्नल तुम्ही ह्याला सप्लाय दिला, इथं बघा सप्लाय देऊन ह्याच्यातनं प्रेशर निर्माण केलं जातं, आउटपुट सिग्नल तयार केले जातात, आणि सिग्नल तयार केला की हा काय करतो, ह्या सगळ्या गिअर्सना सिग्नल देत असते, आणि प्रत्येक गिअर वेगवेगळ्या पद्धतीने फिरत असते. जसं जसं त्याला त्या ज्या गतीमध्ये जेवढं त्याला फिरायचं तेवढ्याच आहे ना, तो फिरत राहणार. जोपर्यंत तो क्वार्ट्ज क्रिस्टल आहे तोपर्यंत हा गिअर्स फिरत राहणार आहे. एकदा हे बंद पडलं की हे सुद्धा सगळं बंद पडणार आहे, लक्षात. तर या ठिकाणी क्वार्ट्ज क्रिस्टल म्हणजे तुमच्या घड्याळामध्ये सुद्धा या क्रिस्टलचा वापर केलेला असतो. म्हणजेच हे स्टेप बाय स्टेप, हे सगळे गिअर्स स्टेप बाय स्टेप फिरण्यासाठी, सेकंड, मिनिट आणि तासाचा काटे जे आहेत फिरवण्यासाठी हे गिअर्स असतात, आणि गिअर्सना बरोबर स्टेप बाय स्टेप फिरवण्याचं काम हे क्वार्ट्ज क्रिस्टल करत असतात. अशा पद्धतीनं अशा पद्धतीने आपण आपले जेवढे सेन्सर्स आणि ट्रान्सड्युसर्स आहेत याच्यामधले जेवढे आपले प्रकार होते, तर लाईटशी रिलेटेड एलडीआर बघितलं, फोटो डायोड बघितला, फोटो ट्रान्झिस्टर, सोलर सेल्स बघितले, तापमानाशी रिलेटेड थर्मोकपल बघितलं, थर्मिस्टर बघितलं, थर्मोस्टॅट, आरटीडी बघितला, दबाव प्रेशरशी रिलेटेड स्ट्रेन गेज, प्रेशर स्विच, लोड सेल बघितलं, पोझिशन जागा ठिकाणाशी रिलेटेड पोटेन्शियोमीटर, एनकोडर्स, रिफ्लेक्टिव्ह स्लॉटेड ऑप्टो स्विच बघितला, एलव्हीडीटी बघितला, स्पीडशी रिलेटेड टॅको जनरेटर, रिफ्लेक्टिव्ह स्लॉटेड ऑप्टो कपलर, हे दोन्ही सेम आहे म्हणून डबल नाही घेतलेलं, आणि डॉपलर इफेक्ट काय आहे ते पण बघितलं, आणि साऊंडशी रिलेटेड हे दोन आहेत, कार्बन मायक्रोफोन आणि पिझो इलेक्ट्रिक क्रिस्टल. अशा पद्धतीने तुमचे कॉमन सेन्सर्स आणि ट्रान्सड्युसर्स आपण पाहिलेला आहे. आपला जो ट्रान्सड्युसर्स आणि सेन्सर्स यामधला टॉपिक, शेवटचा टॉपिक राहिलेला आहे प्रॉक्सिमिटी सेन्सर. प्रॉक्सिमिटी सेन्सर्स ऍप्लिकेशन्स, वर्किंग प्रिन्सिपल्स ऑफ एडी करंट, कॅपॅसिटिव्ह अँड इंडक्टिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सर्स. So what is proximity sensor? A proximity sensor is a sensor able to detect the presence of nearby objects without any physical contact.
A proximity sensor often emits an electromagnetic field or a beam of electromagnetic radiation, ते म्हणजे infrared for instance, and looks for changes in the field or return signal. एक निकटता सेन्सर, प्रॉक्सिमिटीचा अर्थ आहे निकटता, जवळचा जो ऑब्जेक्ट असेल तो सेन्स करणार आहे. एक निकटता सेन्सर एक सेन्सर आहे जो कोणत्याही शारीरिक संपर्काशिवाय, तुम्ही त्याला कोणताही शारीरिक संपर्क करायचा नाहीये, जवळपासच्या वस्तूंची उपस्थिती ओळखण्यास सक्षम आहे. एक निकटता सेन्सर बऱ्याचदा विद्युत चुंबकीय क्षेत्र किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे बीम सोडतो आणि फील्ड मध्ये किंवा रिटर्न सिग्नल मध्ये बदल शोधतो. तर अशा प्रकारे काय सेन्सर्स असतात, प्रॉक्सिमिटी सेन्सर. तुम्हाला आयडिया नसेल, प्रॉक्सिमिटी सेन्सर जवळचा जो काय ऑब्जेक्ट असेल, मग तो मेटल असेल, प्लास्टिक फॉर्म मध्ये असेल, कोणत्याही फॉर्म मध्ये असेल, कोणत्याही स्वरूपात असेल, तर तो त्याला सेन्स करणार आहे. आपण पहिला बघूया इंडक्टिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सर्स. ह्याच्यामध्ये प्रॉक्सिमिटी सेन्सर मध्ये जे तुम्ही आता इथं बघितलं, या सेन्सर मध्ये ऍक्च्युली पार्ट्स काय आहेत, त्या सेन्सर मध्ये पार्ट्स आहेत. इंडक्टिव्ह मध्ये, इंडक्टिव्ह शब्दामध्येच आहे, तर तिथं कॉईल असणार आहे, नंतर ऑसिलेटर आहे, नंतर एक ट्रिगर सर्किट आहे आणि एक आउटपुट आहे. कॉईल मध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण होणार आहे, ते चुंबकीय क्षेत्र एसी स्वरूपात असणार आहे. तर एसी सिग्नल देण्याचं काम हे ऑसिलेटर सर्किट करणार आहे. आता ऑसिलेटर सर्किट एसी सिग्नल याला कॉईलला दिला की कॉईल काय करणार आहे, बदलणारे चुंबकीय क्षेत्र निर्माण करणार आहे. नंतर ट्रिगर सर्किट म्हणजेच करंट सेन्सर असते की तो करंट सेन्स करत असतो. बदलणारा जो काय तुम्हाला आउटपुट इकडून जे मिळणार आहे, सेन्स करून जे मिळणार आहे, तो इथं सेन्स करणार आहे ट्रिगर सर्किट किंवा करंट सेन्सर. आणि आउटपुटला देताना तो आउटपुट स्विचिंग सर्किटला देणार आहे. तर ते कसं कार्य करते त्याचा एक थोडक्यात आपण माहिती घेऊया. त्याच्या आतमध्ये जर तुम्ही गेला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल बघा की हे कॉईल आहे, बघा ही कॉईल आहे. नंतर तो तुम्ही ट्रिगर सर्किट बघितलं, तो म्हणजे करंट सेन्सर, आणि हा ऑसिलेटर सर्किट. तर ऑसिलेटर सर्किट काय करते, एसी जनरेट करते, तर कॉईलला देतं, आणि कॉईल काय करतं, चुंबकीय क्षेत्र निर्माण करतं, आणि हे चुंबकीय क्षेत्र असे पुढच्या बाजूला येतात. आता हे कसं कार्य करते आपण थोडंसं बघूया. तर हा पुढं सेन्सर आहे, हा तुमचा प्रॉक्सिमिटी सेन्सर आहे इंडक्टिव्ह. त्याच्या पुढे हा एक समजा ऑब्जेक्ट आला मेटलचा. आता इंडक्टिव्ह मध्ये फक्त मेटलच डिटेक्ट करणार आहे की तो धातूची वस्तू आहे, ते फक्त टेस्ट चेक करू शकतो. आता तो धातूचाच काय चेक करू शकतो ते पण तुम्हाला आता कळेलच की ज्यावेळेला तुम्ही याला सप्लाय देता, ऑसिलेटर सर्किट मधनं याला सप्लाय येतं कॉईलला, कॉईल काय करतं, चुंबकीय क्षेत्र निर्माण करतं. चुंबकीय क्षेत्र निर्माण, बदलणारे चुंबकीय क्षेत्र असे निर्माण झालेले ज्यावेळेला तुमचा जो ऑब्जेक्ट आहे, मेटल ऑब्जेक्ट धातूचा, तो जवळ त्याच्यात जवळ येतो. जवळ आल्यानंतर काय होतंय, हे चुंबकीय क्षेत्र या तुमच्या धातूच्या प्लेटला किंवा धातूचा जो ऑब्जेक्ट असेल, वस्तू असेल, त्याला तो छेदतो. छेदला की काय होतं, या चुंबकीय क्षेत्रामुळं या मेटल मधून प्रवाह व्हायला सुरुवात होते. आता हे पिवळ्या डॉटेट्स मध्ये दाखवले, तो याच्यातनं प्रवाह वाहतो, आणि तो जो मेटल मधनं जो प्रवाह वाहतो या चुंबकीय क्षेत्रामुळे त्याला म्हणतात एडी करंट. ह्याच्यातनं प्रवाह व्हायला सुरुवात होते. ज्यावेळेला हे प्रवाह या मेटल मधनं प्रवाह व्हायला सुरुवात होते, परत काय होते, ह्या धातूमध्ये परत एक चुंबकीय क्षेत्र, ह्या प्रवाहामुळे परत ह्याच्या भोवती सुद्धा चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. हे रेड लाईन्स मध्ये जे दिसतात तुम्हाला, डॉटेड लाईन जे दिसतात लाल कलर मध्ये, हे तुमच्या या एडी करंटमुळे निर्माण झालेले हे चुंबकीय क्षेत्र आहे या धातूमध्ये. तर प्लास्टिक फॉर्म किंवा पेपर फॉर्म मध्ये असेल तर तिथं तुम्हाला त्या धातूमध्ये काय प्रवाह होऊ शकत नाही, म्हणून फक्त धातूच्याच प्लेटला हा इफेक्ट होऊ शकतो. आता याच्यामध्ये जो हा चुंबकीय क्षेत्र जो निर्माण झालेला आहे, तो या अगोदरच्या निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राच्या विरोध दिशेने असते. त्यालाच लेन्झ लॉ म्हणतात. लेन्झ लॉ अगोदर झालेला आपला विरोध दिशेने जो निर्माण होतो त्याला लेन्झ लॉ म्हणतात. मग हे काय करतं, ह्याला अपोज करतं, विरोध करतं. या चुंबकीय क्षेत्र अगोदरच्या चुंबकीय क्षेत्राला नंतर निर्माण झालेला चुंबकीय क्षेत्र काय करतं, विरोध करते. म्हणजे ऑब्जेक्ट पासून जे वस्तू जी आपण डिटेक्ट करणार आहे त्या वस्तूमध्ये जे निर्माण झालेलं चुंबकीय क्षेत्र, ह्याला काय करतो, तो अपोज करतो, विरोध करतो. म्हणजेच काय करतोय की बाबा हे विरोध केलेला जो चुंबकीय क्षेत्र आहे तो काय करतं, परत ह्याच्यामधला जो करंट सेन्सर आहे तो करंट सेन्सर त्याला सेन्स करतो, आणि सेन्स करून तो आउटपुटला स्विचिंग सर्किटला देतो. आउटपुट तो स्विचिंग सर्किटला देतं. तर या ठिकाणी या एडी करंट तत्वावर सगळं कार्य करतंय, म्हणून याला काय काय वेळेला इंडक्टिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सरला एडी करंट सेन्सर सुद्धा म्हणतात. म्हणजे एडी करंटचा उपयोग करून, तत्वाचा वापर करून या ठिकाणी हा मेटल सेन्स करतो, इंडक्टिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सर. आता हे ऍक्च्युअली प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की हा सेन्सर आहे इंडक्टिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सर.
आणि इथं तुम्हाला एक धातूची वस्तू आणली आहे. आता ती मॅग्नेट ऍक्च्युली, पण तो मॅग्नेट म्हणजेच तो धातूच आहे. ज्यावेळेला ह्याच्या जवळ आलं की हे काय करतं बघा, लगेच सेन्स करतं. म्हणजे लाईट लागली म्हणजे हे सेन्स केलं. पण तो फक्त मेटल करणार आहे. पण तुम्ही समजा दुसरं काहीतरी प्लास्टिक किंवा आपला हात सुद्धा तुम्ही जवळ आणलं तर तो काय त्याला सेन्स करणार नाही. तो इथं फक्त मेटल सेन्स करणार आहे. आता तुम्ही समजा इथं हात जवळ आणला तर तो काय सेन्स करणार नाही. म्हणजे हात आला की तो अजिबात कुठल्याही प्रकारचा सेन्स इथं दाखवणार नाही. तो तुम्हाला समजा दोन्ही डिटेक्ट करायचे तर त्याच्यासाठी दुसरा प्रॉक्सिमिटी सेन्सर आहे, कॅपॅसिटिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सर. तर नावामध्येच आहे, इथं कॅपॅसिटरचा उपयोग होणार आहे. तर कसा केला जातो बघा, हे सेन्सर आहे आणि पुढं वस्तू आहे ज्याला डिटेक्ट करायचं. मग याच्यामध्ये सुद्धा काय पार्ट्स आहेत, सेम तेच आहेत, फक्त इंडक्टरच्या ऐवजी इथं कॅपॅसिटरचा वापर केलेला आहे. तर इथं ऑसिलेटर आहे, परत तो करंट सेन्सर आहे, ट्रिगर सर्किट आहे. आणि इथं आपण आता कॅपॅसिटर म्हणजेच काय, मागे झालेल्या कॅपॅसिटर म्हणजे दोन धातूचे प्लेट आणि त्याच्यामध्ये अवाहक पदार्थ. आता या ठिकाणी अरेंजमेंट कशी केली की सेन्सर मध्ये एक धातूचा प्लेट दाखवलाय आणि जी वस्तू त्याच्या जवळ सेन्स करणार आहे ती वस्तू म्हणजे तुमची दुसरी धातूची प्लेट. आणि त्याच्यामध्ये जी वस्तू असेल ती काहीच नसणार आहे. मग काही नसणार आहे म्हणजेच काय असणार आहे, एअर असणार आहे. तो एअर जो आहे तो एक डायलेक्ट्रिक म्हणजेच अवाहक पदार्थ म्हणून कार्य करणार आहे. म्हणजे तुम्ही ह्या दोन्ही मधला जो अंतर आहे तो कमी जास्त करणार आहे. त्याच्यामुळं इथं येणारा जो दाब आहे तो दाब तो बदलणार. म्हणजे या ऑसिलेटर सर्किट मधून या प्लेटला येणारा जो दाब आहे तो या अंतरामुळं, या डायलेक्ट्रिक मधल्या स्पेसमुळं तुम्ही कमी जास्त करणार आहात. म्हणजे ही वस्तू तुम्ही इथं जवळ आणणार म्हणजे ह्याच्यामधला जो दाब आहे तो कमी जास्त होणार. त्याच्यामुळं प्रवाह कमी जास्त होणार आणि तो प्रवाह कमी जास्त म्हणजे हा करंट सेन्सर तो सेन्स करणार बदलणाऱ्या प्रवाहाला आणि आउटपुटला तो स्विचिंग सर्किटला देणार. मग इथं काही असू शकते, मेटल असू शकते, प्लास्टिक फॉर्म मधली वस्तू असू शकते, हात असू शकते, काही असू शकते. कुठलीही वस्तू तुम्ही इथं आणली ह्याच्या जवळ कॅपॅसिटिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सर जवळ तो डिटेक्ट करणार आहे. तर ह्याच्यासाठी तुम्ही इथं समजा प्रॅक्टिकल बघितलं तर इथं बघा हात आणलाय तरी लाईट, आता थोडंसं इथं लाईट जरा प्रकाश कमी दिसतोय, ऍक्च्युली हे प्रकाश आहे, हे दिसते लाईट, इथं दिसते लाईट, लक्षात घ्या. हात आणले तर हा सेन्स करते. तसं तुमचा इंडक्टिव्ह मध्ये करत नव्हता, कॅपॅसिटिव्ह मध्ये हे करते, लक्षात घ्या. दुसरा याच्यामध्ये सुद्धा आता इथं लाईट तुम्हाला दिसत नाही पण ऍक्च्युली इथं लाईट आहे, मेटल सुद्धा हा डिटेक्ट करतो. प्रकाश याचा जरा कमी आहे पण तो हा ऍक्च्युली लाईट दिसत आहे. म्हणजेच तो दोन्ही सेन्स करतो, हे पण सेन्स करतो, नॉन मेटल वस्तू पण सेन्स करते आणि मेटॅलिक फॉर्म मधला सुद्धा वस्तू सेन्स करते. याला म्हणतात कॅपॅसिटिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सर. तो ह्या सेन्सरला तुम्ही कोणत्या प्रकारचं टच करत नाही, लक्षात घ्या, विदाउट टचिंग. आता हे तुम्ही फक्त धरण्यासाठी धरले, लक्षात घ्या. तुमचा जो पुढचा जो भाग आहे, पुढचा जो सेन्सरचा जो भाग आहे हा पुढचा भाग, तर ह्याला तुम्ही प्रत्यक्षात टच नाही करायचं. ह्याला टच न करता वस्तू जी सेन्स करतं म्हणून त्याला प्रॉक्सिमिटी सेन्सर असे म्हणतात. ह्याच्यातले जे प्रकार आहे, आता ह्याच्यामध्ये तुम्ही आता प्रॉक्सिमिटी सेन्सर मध्ये हे जे तुम्ही आता बघितलं इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह, त्याच्यात ऍक्च्युली 3 वायर्स आहेत टोटल. असे 3 वायर्स आहेत, रेड किंवा ब्राऊन, एक ब्लू आणि एक ब्लॅक. सप्लाय देण्यासाठी 2 वायर आहेत, एक रेड किंवा ब्राऊन वायर आहे आणि एक ब्लू वायर आहे. म्हणजे ब्लू वायर निगेटिव्हला दिले आणि रेड वायर तुम्ही सप्लाय, ब्राऊन वायर सप्लाय प्लस 12 वोल्टला देता. तुम्ही डायरेक्टली सप्लाय दिला की तो मगासारखं कार्य होणार. पण तुम्हाला वाटलं बाबा एक्सटर्नल सर्किट जोडून तुम्हाला एक आउटपुट स्विचिंग सर्किट पाहायचं आहे, तर तुम्ही हे असं एक एक्सटर्नल सर्किट सुद्धा त्या सेन्सरच्या साहाय्याने तुम्ही तयार करू शकता. मग त्याच्यासाठी तुम्हाला एक ट्रान्झिस्टर लागणार, एक रेजिस्टर लागणार आणि एक एलईडी लागणार. मग ह्याचं सर्किट कसं जोडलंय बा की जो पॉझिटिव्ह सप्लाय तो एमिटरला जोडलाय, BC 557, हा एन आतल्या बाजूला म्हणजे PNP ट्रान्झिस्टर आहे, PNP ट्रान्झिस्टर आहे. तर या ठिकाणी बघा 12 वोल्ट इकडे जोडले, नंतर ब्लॅक वायर बेसला जोडले, नंतर इकडच्या बाजूला रजिस्टरचं एक टोक इकडे कलेक्टरला जोडलंय, रजिस्टरचं दुसरा टोक एनोडला जोडला एलईडीच्या आणि कॅथोड एलईडीचा डायरेक्ट ग्राउंड केलेला. अशा पद्धतीनं मग जेव्हा तो सेन्स करेल, कुठलाही असेल, तो इंडक्टिव्ह असेल किंवा कॅपॅसिटिव्ह असेल, तो जे वस्तू सेन्स करेल ते लगेच इथं एलईडी ह्याचा पण ग्लो होणार आहे आणि प्लस ह्याचा पण ग्लो होणार आहे. म्हणजे इथं जे एलईडी तो तुम्हाला दिसते ते ग्लो होते आहे, तर ते प्लस
हे सुद्धा आहे तुमचा एलईडी. एक्सटर्नल सर्किटच्या साह्याने सुद्धा तुम्ही टेस्ट करू शकता. अशा पद्धतीनं हा प्रॉक्सिमिटी सेन्सर, तर असे 3-4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये, इंडक्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह, फोटो इलेक्ट्रिक आणि अल्ट्रासॉनिक. म्हणजे फोटो इलेक्ट्रिक, आता हे जे रिफ्लेक्टिव्ह किंवा स्लॉट सेन्सर्स बघितले, लाईट सेन्सर्स बघितले, तर तो स्लॉट सेन्सर्स किंवा रेट्रो रिफ्लेक्टिव्ह सेन्सर म्हणजेच तुमचे फोटो इलेक्ट्रिक सेन्सर्स आहेत. आणि डॉपलर इफेक्ट बघितला आपण परवा, तर डॉपलर मध्ये सुद्धा हेच आहे, अल्ट्रासॉनिक सेन्सर्स. तर या दोन्हीमध्ये कसं आहे की जरा अंतर, तुमचा स्पेस भरपूर मिळू शकतो सेन्सर आणि तुमच्या ऑब्जेक्ट मध्ये. परंतु हे जे दोन आहेत, इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह, त्याचा डिस्टन्स किती आहे पहा. सेन्सिंग रेंज किती आहे, 4 ते 40 mm, फक्त 4 ते 40 मिलीमीटरच्या अंतरामध्येच तो सेन्स करू शकतो. त्याच्या पुढे नेलं की अजिबात ते सेन्स करणार नाही. मग इंडक्टिव्हला कसं आहे, मेटल वस्तूच फक्त तो सेन्स करणार आहे. कॅपॅसिटिव्ह मध्ये सगळं करणार. त्याचं अंतर जरा थोडं ह्याच्यापेक्षा जास्त आहे, 3 ते 60 मिलीमीटर. तर ह्याच्यामध्ये इंडक्टिव्ह मध्ये तुमचे सगळे धातूचे वस्तू आहेत, आयर्न, स्टील, अल्युमिनियम, कॉपर इत्यादी. कॅपॅसिटिव्ह मध्ये सगळेच प्लास्टिक फॉर्म मधले पण आहे, आणि इव्हन मेटल फॉर्म मध्ये. आता इथे दाखवला पण तो मेटल फॉर्म मधला सुद्धा तो डिटेक्ट करू शकतो. तुम्हाला आयडिया आला असेल प्रॉक्सिमिटी सेन्सर म्हणजे काय.